नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सोपान गंभीरे. नीरज रेड्डीज आरंभ लर्निंग सेंटरमध्ये आपलं सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपली संयुक्त पूर्व परीक्षा गट ब ची 5वी टेस्ट आज आपण दिलेली आहे. त्याचं डिस्कशन आपण या ठिकाणी आज बघणार आहोत. आणि नुकतंच तुम्हाला सर्वांनाच समजलंच असेल की जवळजवळ किती जागा आपल्या STIच्या सुद्धा वाढलेल्या आहेत. त्या अनुषंगाने आपल्याला त्याचा नक्कीच फायदाही होणार आहे. जवळजवळ 1000च्या वर आता आपल्या संपूर्ण जागा गेलेल्या आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी पेपर किंवा पेपरच्या टेस्ट असतील किंवा मार्क मिळवण्याच्या पद्धती असतील तर त्या सर्वांनी आता अवलंबणं गरजेचं आहे की जेणेकरून ह्या संधीचा आपल्याला नक्कीच काय करून घेता येईल, फायदा करून घेता येईल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या टेस्ट मधील आपल्याला प्रश्न या ठिकाणी आता डिस्कस करायचे आहेत. त्यामध्ये बघा, पहिला प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. महाराष्ट्रातील प्रति सरकार म्हणजेच शॅडो कॅबिनेट बाबतच्या खालील विधानांपैकी कोणतं विधान बरोबर नाही. बघा, रॉंग स्टेटमेंट आपल्याला मित्रांनो या ठिकाणी काय करायचे, ओळखायचं आहे. आता शॅडो कमिशन किंवा शॅडो कॅबिनेट हे कधी आलं होतं मित्रांनो? 2005 ला आलं होतं, लक्षात ठेवा. बरोबर. सर्व विरोधी पक्षांनी काय केली होती, एक मंत्रिमंडळ स्थापन केलं होतं आणि त्या विभागाच्या म्हणजे ऍक्च्युअल गव्हर्नमेंटमध्ये किंवा पॉवरमध्ये असणाऱ्या सरकारच्या त्या मंत्रालयावर किंवा विभागावर अंकुश ठेवणे त्याचं काम होतं. त्यावेळेचे तत्कालीन विरोधी पक्ष नेते होते नारायणराव राणे आणि उपनेते होते गोपीनाथरावजी मुंडे, लक्षात ठेवा. मग त्यामध्ये काय होतं बघा, तर त्याचा हेतू सत्तारूढ शासनावर अंकुश ठेवणे असा आहे. बरोबर. सत्तारूढ शासनावर अंकुश ठेवणे. सत्तारूढ म्हणजेच काय, तर पॉवरमध्ये असणाऱ्या गव्हर्नमेंटवर काय ठेवणे, अंकुश ठेवणं. विरोधी पक्षांची आघाडी असते. बरोबर. सर्व विरोधी पक्ष एकत्र आलेले असतात. जानेवारी 2005 मध्ये ते निर्माण करण्यात आलं. बरोबर. इथं म्हटलं तर आपण 2005 मध्ये निर्माण केलं होतं आणि ते खूपच प्रभावी ठरलं. हे विधान काय आहेत मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहेत. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय. खालील विधानं विचारात घ्या. बघा, खालील विधानं विचारात घ्या. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना एप्रिल 1994 मध्ये करण्यात आली. बरोबर. एप्रिल 1994 मध्ये ती करण्यात आली होती. 73rd अमेंडमेंट लक्षात असेल. 73rd आणि 74th अमेंडमेंट. बरोबर. आणि राज्य निवडणूक आयोगाची स्थापना मित्रांनो का करण्यात आली होती? स्टेट इलेक्शन कमिशन बघा, तर राज्यातील लोकल सेल्फ गव्हर्नमेंट असेल त्याच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी किंवा कामकाज किंवा संचलन हे राज्य निवडणूक आयोगाकडे आपण सोपवलेलं होतं. त्यानंतर बस स्टेटमेंट आहे तिथं बघा, राज्य विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणं हे राज्य निवडणूक आयोगाचं मुख्य कार्य. आता मुख्य कार्य आहे परंतु फक्त स्थानिक स्वराज्य संस्था, लक्षात ठेवा. विधानसभा नाही, म्हणून स्टेटमेंट चूक. कारण राज्याच्या विधानसभा असतील, बरोबर, विधान परिषदा असतील, बरोबर, यांच्या निवडणुका घेण्याचं काम करतं नॅशनल इलेक्शन कमिशन करतं. हाही समन्वय किंवा हा डिफरन्स या मधला हा फरक या ठिकाणी मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा. विधान परिषद असतील, लोकसभा असतील, राज्यसभा असतील, राष्ट्रपती असेल, उपराष्ट्रपती असेल, यांच्या निवडणुकांचं संचालन करण्याचं काम या ठिकाणी कोण करतं मित्रांनो? नॅशनल इलेक्शन कमिशन करतं. आणि स्टेट इलेक्शन कमिशनची स्थापना ही फक्त लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, लक्षात ठेवा, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका घेण्यासाठी काय करण्यात आली होती, त्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. ही आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं मित्रांनो गरजेचं आहे. बरोबर. त्यानंतर पुढे जायचं आपल्याला मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा, 3rd नंबरचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलाय बघा. 3ऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे बघा. संसदेच्या सभागृहामध्ये फक्त सत्ताधारी प्रतोद नियुक्त करता येतात. काय म्हटलंय? प्रतोद नियुक्त करता येतात. बघा, प्रतोद म्हणजेच काय बरं? व्हीप त्याला म्हटलं जातं मित्रांनो. काय? व्हीप. बरोबर. म्हणजे नेता आपण त्याला म्हणतो. काय म्हणतो? पक्षाचा नेता असं म्हटलं जातं. तर फक्त सत्ताधारी तो पक्षाचा नसतो, तर तो कोणता असतो? प्रत्येक पक्षाचा असतो की जो आपल्या पक्षाच्या नेत्याला मदत करू शकतो. काय करू शकतो? मदत करू शकतो. तर तो फक्त सत्ताधारी पक्षाचा नसतो, म्हणून विधान चूक. त्यानंतर भारतीय घटनेत, सभागृहाच्या नियमात आणि संसदीय कायद्यात प्रतोद या पदाचा शब्द स्पष्ट शब्दांमध्ये उल्लेख त्याचा आढळतो. तर ही या ठिकाणी चुकीचं आहे. त्याचा उल्लेख आपल्याला तिथं दिसत नाही. क बघा, पक्ष प्रतोद हे सभागृहात पक्ष सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहणं, एखाद्या विषयाच्या बाजूने किंवा विरुद्ध समर्थन मिळवणे यासाठी कार्य करणं, हे सुरुवातीलाच बघितलं. हे त्यांचं काय असतं? प्रमुख कार्य असतं. क स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहेत. याचं उत्तर येईल आपलं पर्याय क्रमांक 2.
फक्त क बरोबर, फक्त क बरोबर. त्यानंतर पुढचा प्रश्न बघू मित्रांनो आपण. चौथ्या क्रमांकाचा प्रश्न आहे. गव्हर्नर व म्हणजे राज्यपालावर प्रश्न आहेत. खूप सोपा प्रश्न आहेत बघा. ऍडव्होकेट जनरलवर प्रश्न आहेत आपल्याला महाधिवक्त्यावर, बरोबर, की ज्याची नियुक्ती आपण कलम 165 नुसार त्या ठिकाणी करतो. प्रत्येक राज्यामध्ये त्याची नियुक्ती केली जाते. राज्य सरकारचा तो वकील म्हणून काय करत असतो मित्रांनो, काम करत असतो, सल्लागार म्हणून काम करत असतो कायदेविषयक. त्याची नियुक्ती संबंधित घटक राज्याच्या राज्यपालाकडून होते, बरोबर. त्यांच्याकडे सोपवलेल्या बाबींसंबंधाने तो राज्य सरकारला कायदेशीर सल्ला देतो, बरोबर. जेव्हा गरज असेल तेव्हा ते राज्य विधिमंडळापुढे भाषण करू शकतात, बरोबर. विधिमंडळाच्या गृहात तो मतदान करू शकतो. चूक, मतदान करण्याचा अधिकार नाही, कारण ही इज नॉट आयदर शी इज नॉट द मेंबर ऑफ द रिस्पेक्टिव्ह हाऊस. ते सभागृहाचं सदस्यत्व किंवा सदस्य नसतात, म्हणून त्यांना मतदानाचा अधिकार नसतो. म्हणून त्यांना काय नसतो मित्रांनो, मतदानाचा अधिकार नसतो. म्हणून आपलं चौथं स्टेटमेंट त्या ठिकाणी चुकीचं आहे. त्यानंतर पाचवा प्रश्न आपल्याला या ठिकाणी मित्रांनो बघायचा आहे. बघा पाचवा प्रश्न काय म्हटलंय तिथं बघा. द्वैभाषिक आणण्यासाठी सन 1957 मध्ये नवा मुंबई ग्रामपंचायत कायदा पारित करण्यात आला. बघा 1957 नाहीये मित्रांनो, तो काय 1958चा आहे, बॉम्बे किंवा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, म्हणून तेही चूक. 1 मे 1960 रोजी द्वैभाषिक मुंबई राज्याचं विभाजन होऊन महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर सन 1957च्या मुंबई ग्रामपंचायत कायदा कायम ठेवण्यात आला. तो बरोबर आहे, परंतु 57चा नव्हता, तो 1958चा आहे मित्रांनो, तो लक्षात ठेवा. त्यामुळे तेही स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं आहे. तिसरं स्टेटमेंट बघा. महाराष्ट्र राज्याची स्थापना होण्यापूर्वी मराठवाड्यासाठी 1956चा हैदराबाद ग्रामपंचायत कायदा अस्तित्वात होता. हे स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहेत. फक्त क बरोबर, पर्याय क्रमांक 3 आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतर सहावा प्रश्न बघा. सहावा प्रश्न. महाराष्ट्रातील ग्रामपंचायत सरपंच पदाचा कार्यकाल हा 5 वर्षांचा असतो, बरोबर. महाराष्ट्रातील ग्रामपंचायत उपसरपंच पदास आरक्षण असतं, चूक. फक्त ते सरपंच पदासाठी. कोणासाठी आहेत? सरपंच पदासाठी आरक्षण आहे. ही आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो. 7वा प्रश्न या ठिकाणी दिलाय. ग्रामपंचायतीच्या सरपंचाबाबतचा खालील विधानांचा विचार करा. तो ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख असतो, बरोबर. ग्रामपंचायतीच्या बैठका बोलवणे, अध्यक्षस्थान भूषवणे, बरोबर. ग्रामपंचायतीच्या ठरावांची व निर्णयांची अंमलबजावणी करणे, ही बरोबर. आता तीनही बरोबर असतील तर काय हो मित्रांनो, इथं आपल्याला कोणती विधानं बरोबर म्हटलेत. आणि चौथं म्हटलेत अकार्यक्षमता, अयोग्य वर्तन व भ्रष्टाचार या कारणावरून जिल्हा परिषदेची स्थायी समिती त्याला पदभ्रष्ट करते. बघा तर ती कारणं कोणती मित्रांनो, गैरवर्तणूक लक्षात ठेवा. त्यानंतर निष्काळजीपणा, बरोबर, आणि असभ्य वर्तन या कारणांवरून स्थायी समिती त्यांना पदभ्रष्ट करते. म्हणून या ठिकाणी काय झालं, हे स्टेटमेंट चुकीचं आहे. तर विधान आपलं उत्तर बरोबर येईल. केवळ अ, ब आणि क बघून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जातोय मित्रांनो आपण. 8व्या प्रश्नाकडे बघा. कशाकडे जातोय आपण? 8व्या प्रश्नाकडे. आणि तो प्रश्न आपल्याला विचारलाय मित्रांनो कशाच्या बाबतीत? लिस्ट. कशाच्या बाबतीत विचारलेत मित्रांनो? आपल्याला लिस्टच्या बाबतीत हा प्रश्न विचारलाय, बरोबर. या लिस्ट आपल्याला दाखवल्यात कुठं बरं? 7th शेड्यूल मध्ये किंवा अनेक्झर मध्ये, किंवा त्याला परिशिष्ट आपण असं म्हणतो, 7वं परिशिष्ट. आणि नेहमी मित्रांनो लक्षात ठेवा, या अनेक्झर वर सुद्धा आपल्याला नेहमी परीक्षेत प्रश्न विचारलेला दिसतो. म्हणून ती सुद्धा आपण 1 ते 12 जी आहेत आपली ती तोंडपाठ किंवा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये बघा परराष्ट्र धोरण म्हणजे फॉरेन पॉलिसी झाल्यात. काय आल्यात? फॉरेन पॉलिसी. या ऑब्वियस कुठं असतील हो? कुठं असतील हे सर्वांनाच माहिती आहे बघा. तरी कुठं असणार आहे? केंद्र सूचीमध्ये असणार. मग लक्षात ठेवा सूची सुद्धा आपल्या 3 प्रकारच्या आहेत. केंद्र, बरोबर, राज्य आणि समवर्ती. केंद्र सूचीमध्ये आता विषय आहेत आपले 100, राज्य सूचीमध्ये आहे 61 आणि समवर्ती सूचीमध्ये आहेत 52. हाही क्रम आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. परराष्ट्र धोरण हा विषय केंद्र सूचीमध्ये समाविष्ट आहे, बरोबर. राज्य सूचीतील विषयांवर कायदे करण्याचा अधिकार राज्य सरकारला असून सध्या राज्य सूचीत 61 विषय आहेत, बरोबर. इथं दाखवलंच 61 विषय, म्हणून तेही विधान बरोबर. लोकसंख्या नियंत्रण, कुटुंब नियोजन, कामगार कल्याण, औषध हे विषय समवर्त सूचीत येतात, बरोबर.
तीनही विधान या ठिकाणी बरोबर आहेत. वरील सर्व विधाने योग्य. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या त्या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे बघा, कॅबिनेट मिशन. कॅबिनेट मिशन भारतामध्ये आलं होतं 1946 मध्ये. बघा कधी आलं होतं? 1946 मध्ये. त्यामधली संख्या आपल्याला हे विचारलं बघा, निवडावायची एकूण सदस्य संख्या किती होती? त्याहून सुद्धा तुमचं उत्तर आलं असतं. 389 सदस्य आपल्याला त्या ठिकाणी निवडायचे होते. म्हणजे अचं 4 उत्तर येणं अपेक्षित आहेत. किती? 4. आणि 4चा पर्याय फक्त एकच दिसतो आपल्याला मित्रांनो, लक्षात ठेवा. फक्त पर्याय क्रमांक 1 हे तुमचं त्याचं उत्तर होईल. मग त्यामध्ये लक्षात येईल संस्थानिक राज्यांचे प्रतिनिधी आपल्याला निवडायचे होते किती? 93. बरोबर. उच्च आयुक्तांचे म्हणजे हाय कमिशनर प्रांत प्रतिनिधी होते किती? बघा 4. आणि प्रांतांचे प्रतिनिधी होते 292. हे आपलं उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 10वा प्रश्न बघा, भारताच्या संघराज्यात्मक पद्धतीमध्ये कोणते विधान बरोबर नाही? म्हणजे रॉंग स्टेटमेंट परत आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. राज्यघटनेत संघराज्य हा शब्दप्रयोग कुठेही आलेला नाही. बरोबर. बऱ्याच वेळा आपण बघितलंय. संघराज्यातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार राज्यांना नाही. बरोबर. म्हणून तर आपण शेषाधिकार, लक्षात ठेवा, शेषाधिकार कुणाकडे दिलेत मित्रांनो? केंद्राला दिलेत. कारण केंद्र हे काय होईल? प्रभावशाली होईल. प्रभावशाली काय होईल? प्रभावशाली. अखिल भारतीय सेवा संघ राज्य तत्वांचा भंग करतात. बरोबर. राज्यपालाच्या नेमणुकीची पद्धत भारताने अमेरिकन पद्धतीप्रमाणे स्वीकारली. चूक. कारण अमेरिकेमध्ये जर बघितलं तर राज्यपाल हा लोकांकडून प्रत्यक्ष निवडून दिला जातो. भारतामध्ये दिला जातो का? नाही, तर तो राष्ट्रपतीकडून नियुक्त केला जातो. म्हणून ते स्टेटमेंट चुकीचं. आपलं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघू, 11वा प्रश्न या ठिकाणी बघा, खालीलपैकी कोणत्या कारणास्तव राज्य भाषणे व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अनुच्छेद 19(1)(a) वर वाजवी बंधनं घालू शकते? बघा, न्यायालयाचा अवमान. बरोबर. अल्पसंख्याकांचे संरक्षण. चूक. बघा, परदेशांशी मित्रत्वाचे संबंध. बरोबर. भारताचे सार्वभौमत्व व अखंडत्व. बरोबर. सभ्यता अथवा नीतिमत्ता. बरोबर. यावर बंधन ती घालू शकते. पर्याय क्रमांक 3 आपलं त्याचं काय होईल मित्रांनो? उत्तर होईल. त्यानंतर पुढे जायचं आपल्याला 12वा प्रश्न आपल्याला विचारलाय बघा, फंडामेंटल ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. बरोबर. हे आपण घेतले 4(अ) मध्ये, 51(a) मध्ये, A to K हे आपल्याला दिसतात. सध्या मूळ घटनेमध्ये एकही नव्हतं. 1976च्या 42 नुसार 10 आली आणि 2002च्या 86व्या घटना दुरुस्तीनुसार सध्या आता 11 कार्यान्वित आहे. आणि आपण ते घेतले कुणाकडून? USSR तेव्हाच, म्हणजे जपान अँड रशिया. भारतीय घटनेने मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यासाठी पूर्वीच्या सोव्हिएत रशियाच्या घटनेकडून प्रेरणा घेतली. बरोबर. बरोबर. घटनेत कलम 51(a) हे मूलभूत कर्तव्यांशी निगडीत. बरोबर. इथंच बघितलं आपण. 76च्या 42व्या घटना दुरुस्तीनुसार 10 मूलभूत कर्तव्य. बरोबर. सध्या किती मित्रांनो? 11 आहे. 2002च्या 86व्या 86th अमेंडमेंट नुसार. हेही आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढे बघा, 13वा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय. बघा, सामान्य विधेयक द्विगृही विधिमंडळ पद्धतीमध्ये राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही गृहात मांडता येते. बरोबर. जर जनरल बिल असेल तर ते कोणत्याही सभागृहामध्ये आपण काय करू शकतो मित्रांनो? मांडू शकतो. बरोबर. सामान्य विधेयक फक्त संबंधित खात्याचाच मंत्री सभागृहात मांडू शकतो. चूक. कोणीही मांडू शकतो. सामान्य विधेयक फक्त संबंधित खात्याचाच मंत्री नाही, कारण सामान्य विधेयकामध्ये 2 बिल येतात. लक्षात ठेवा, एक गव्हर्नमेंट बिल आणि एक नॉन गव्हर्नमेंट बिल. बरोबर. गव्हर्नमेंट बिल हे फक्त मंत्री मांडतो. नॉन गव्हर्नमेंट बिल हे कोणीही मांडू शकतो. लक्षात ठेवा. म्हणून चूक. सामान्य विधेयकावर राज्य विधिमंडळात 3 वेळा वाचन होतं. बरोबर. फर्स्ट रिडिंग, सेकंड रिडिंग आणि थर्ड रिडिंग. फक्त अ आणि क योग्य. पर्याय क्रमांक 3. पुढे जाऊया. 14वा प्रश्न दिलाय बघा, इमर्जन्सीच्या बाबतीत. बरोबर. इमर्जन्सी आपण बघतो कोणाकडून घेतलंय? इमर्जन्सी जर्मनीकडून घेतलंय. लक्षात ठेवा. कोणाकडून? जर्मनी. 352. बरोबर. 356 आणि 360. नॅशनल इमर्जन्सी, स्टेट इमर्जन्सी आणि फायनान्शियल इमर्जन्सी.
आणि 365 नुसार जर केंद्रानं राज्यानं जर केंद्राचं म्हणणं किंवा आदेश किंवा निर्देश ऐकले नाही किंवा मानले नाही किंवा आदर केला नाही तर राज्य आणीबाणी तिथं घोषित केली जाऊ शकते. बघा, राष्ट्रपती खालील कोणत्या परिस्थितीत आणीबाणी घोषित करतात? बरोबर, बाह्य परकीय आक्रमण, अंतर्गत कलह नाही, राज्यात राज्यकारभार चालवण्यात अपयश आणि आर्थिक कलह. हे 3 कारण आहेत, लक्षात ठेव. अ, क, ड. पर्याय क्रमांक 2. 15वा प्रश्न बघा. राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीशिवाय धनविधेयक संसदेत मांडले जात नाही. बरोबर, लक्षात ठेवा. कारण मनी बिल असेल मित्रांनो, मनी बिलाला आपल्याला प्रायर परमिशन ऑफ प्रेसिडेंट ऑफ इंडियाची लागते आणि त्यांची परमिशन घेतल्याशिवाय आपण ते संसदेत मांडू शकत नाही, लोकसभेत मांडू शकत नाही आणि त्यांची परमिशन घेतल्यामुळे ते एकदा पास झाल्यानंतर नाकारू शकत नाही. केंद्र व राज्य सरकारांमधील करांचे वितरण करण्यासाठी पंतप्रधानांकडून वित्त आयोगाची नेमणूक केली जाते. केंद्र व राज्य सरकारांमधील कराराचं वितरण करण्यासाठी वित्त आयोग नेमला जातो, परंतु तो पंतप्रधानांकडून नाही तर भारताच्या राष्ट्रपतीकडून. कलम 280 नुसार तो काय केला जातो मित्रांनो? नेमणूक त्याची केली जाते, पंतप्रधानांकडून नाही. ब चूक, फक्त अ बरोबर. पर्याय क्रमांक 1 आपलं त्याचं काय होईल? उत्तर होईल. लक्षात ठेवा मित्रांनो. त्यानंतर पुढे बघायचे मित्रांनो आपल्याला जिओग्राफी. बघा, जिओग्राफीचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी आता बघायचे. प्रश्न क्रमांक 16 काय बघतोय आपण? प्रश्न क्रमांक 16 या ठिकाणी आता मित्रांनो आपण बघत. बघा काय दिलंय मग 16 मध्ये. बघा प्रश्न क्रमांक 16 मध्ये काय दाखवलेलं बघा. बघा 16 नंबरचा क्वेश्चन बघा. भारतातील पहिली कापड गिरणी कावजी नानाभाई दावर यांनी 1851 मध्ये सुरू केली. बरोबर, पहिली कापड गिरणी तेव्हा सुरू झाली. सुती वस्त्रोद्योगास उष्ण आणि शीत हवामान लागत असून याच हवामानात कापसापासून उत्तम प्रतीचा धागा निघतो. हे स्टेटमेंट काय मित्रांनो? चूक. फक्त विधान 1 या ठिकाणी काय येईल? आपलं बरोबर येईल. काय येईल मित्रांनो? विधान 1 फक्त आपलं या ठिकाणी काय असणार आहेत? बरोबर असणार आहे. तेही आपण त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. विधान 1 फक्त आपलं काय आलं मित्रांनो? ते बरोबर आलेलं आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न 17वा प्रश्न या ठिकाणी दिलाय आपल्याला. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा. बघा, महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर, आता बघा महाराष्ट्राचा जिओग्राफी आपल्याला फोकस करायचा असतो, लक्षात ठेवा या ठिकाणी. त्याच्या उत्तर सीमा, दक्षिण सीमा, पूर्वेकडची बाजू असेल किंवा त्याला पॉलिटिकल बाउंड्रीज असतील, यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेला जातो. मग बघा, महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर पूर्व पश्चिम दिशेला सातपुडा पर्वताच्या रांगा आहेत. बरोबर, त्याखाली सातमाळा अजिंठा. त्यानंतर सातमाळा अजिंठाच्या खाली बघतो आपण हरिश्चंद्र बालाघाट आणि मग शंभू महादेव. बरोबर, तोरणमाळचं पठार किंवा तोरणमाळचे डोंगर नंदुरबार मध्ये पसरलेले असून या डोंगराची उंची 1000 मीटर पेक्षा अधिक आहे. बरोबर, 1000 मीटर पेक्षा काय आहेत मित्रांनो? त्याची उंची अधिक आपल्याला या ठिकाणी दिसते. अधिक आपल्याला या ठिकाणी दिसते. बरोबर, कारण त्याची उंची किती मित्रांनो? त्याची उंची जर आपण बघितली तर 1325 इतकी आपल्याला दिसते. बरोबर, म्हणून तेही बरोबर. गाविलगडच्या टेकड्या या वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागात दिसतात. काय दिसतात आपल्याला? गाविलगडच्या टेकड्या ह्या आपल्याला वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये आपल्याला दिसतात, असं आपल्याला त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. बरोबर, तर ते वर्धा नाहीये तर अमरावती. लक्षात ठेवा, काय? अमरावती. म्हणून ते विधान चूक. फक्त अ आणि ब बरोबर. पर्याय क्रमांक 2 हे आपलं त्या प्रश्नाचं काय असेल मित्रांनो? उत्तर असेल. 18 नंबरचा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय. बघा, खालील विधाने पहा. पीठ हा उत्कृष्ट प्रकारचा आहे. चूक. सर्वात निकृष्ट आहे, लक्षात ठेवा. त्यामध्ये आपण बघतो बघा, अँथ्रासाइट, बिट्युमिनस, लिग्नाइट पीठ. बरोबर, आणि कॅनल हे बघतो आपण, लक्षात ठेवा. पीठ हा उत्कृष्ट नाही. भारतातील 97% कोळशाचं उत्पादन टर्शियरी विभागातून होतं. चूक. बिहार आणि कर्णपुरा इथून कोळशाचं उत्पादन घेतलं जातं. चूक. वरील सर्व विधानं चूक आहेत, कोणतीही बरोबर नाहीत. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 19 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो. फरीदाबाद हे उपग्रह शहर आहे. फरीदाबाद हे उपग्रह शहर आहे. बरोबर, हे शहर कुठे बरं?
दिल्लीच्या दक्षिणेस, दिल्लीच्या साऊथला 25 किलोमीटरवर आहेत, लक्षात ठेवा. दिल्लीच्या साऊथला आपल्याला किती दिसतं? 25 किलोमीटर अंतरावर ते दिसतं. बरोबर. हे शहर दिल्लीच्या दक्षिणेस 25 किलोमीटर असून वाहतूक सुविधेने जोडलेलं आहे. दोन्ही विधानं काय आहेत मित्रांनो? बरोबर आहेत. अ आणि ब, पर्याय क्रमांक 3 त्याचं काय होईल मित्रांनो या ठिकाणी? उत्तर होईल. त्यानंतर साधा प्रश्न विचारला तर महाराष्ट्र राज्याचं भौगोलिक क्षेत्रफळ. भौगोलिक क्षेत्रफळ 3,07,713 आणि एकूण भारताच्या एकूण क्षेत्राच्या 9.36. पर्याय क्रमांक 1 त्याचं आपलं काय होईल? उत्तर होईल. पुढे बघा 21 नंबरचा प्रश्न दिलाय आपल्याला. बरोबर. नदी प्रणाली, महाराष्ट्रातील नदी प्रणालीवर आणि त्यातले त्यात कोणत्या नदीवर दिलाय आपल्याला तो या ठिकाणी बघायचा आहे. सूर्या, वैतरणा, भातसाई, जगबुडी या नद्या पश्चिम वाहिनी, कारण ह्या कोकणातल्या नद्या, लक्षात ठेवा. काय आहेत? कोकणातल्या. आणि कोकणातल्या नद्या काय? वेस्टर्न वेज आहेत, अरबी समुद्राला जाऊन मिळणार आहे. पठारावरील नद्या आखूड असून कोकणातील नद्या लांब. चूक. पठारावरील लांब आणि कोकणातील आखूड, उलट केलंय. पठारावरील नद्या पूर्ववाहिनी आणि काही नद्या दक्षिण वाहिनी. बरोबर. पूर्ववाहिनी आहेत आणि विदर्भातल्या दक्षिण वाहिनी दिसतात आपल्याला. अ आणि क बरोबर. पर्याय क्रमांक 4 आपलं त्याचं काय होईल? उत्तर होईल. त्यानंतर पुढे जातात मित्रांनो आपण. बघा पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय. चुकीचं विधान आपल्याला या ठिकाणी विचारलेलं दिसतं. उत्तर महाराष्ट्रातील तापी नदीच्या खोऱ्यात उताराची दिशा पूर्वेकडे. तापी नदीच्या खोऱ्यात, उत्तर महाराष्ट्रातील तापी नदीच्या खोऱ्यात उताराची दिशा पूर्वेकडे. चूक. तर ती कुठे? वेस्टर्न आहे, लक्षात ठेवा. चूक. वर्धा, वैनगंगा नद्यांनी व्यापलेल्या क्षेत्राचा उतार दक्षिणेकडे. बरोबर. उरलेल्या पठारावरील नद्यांनी व्यापलेल्या क्षेत्राचा उतार पूर्वेकडे, पूर्ववाहिनी. बरोबर. फक्त अचुकीचं इथं लक्षात ठेवा, चुकीचं विचारलं होतं आपल्याला. त्यानंतर 23 नंबरचा प्रश्न बघतोय आपण. वरती जो विचारला होता तोच तिथं बघा. पीठ गुणवत्तेच्या आधारावर आणि कार्बनच्या प्रमाणानुसार दगडी कोळशाचं उच्च गुणवत्तेकडून कमी गुणवत्तेकडे. मग शिकच बघितलं आपण. अँथ्रासाइट, बिटुमिनस, लिग्नाइट, पीठ. आता अँथ्रासाइट कुठे आहे? 1 नंबर, बिटुमिनस 2, लिग्नाइट 3 आणि पीठ 4. मग बघा क अ ड, क अ ड ब, पर्याय क्रमांक 3 आपलं त्याचं काय होईल? उत्तर होईल. त्यानंतर बघा महाराष्ट्रातील जलसिंचन म्हणजे इरिगेशनवर आपल्याला प्रश्न विचारला मित्रांनो. बघा जलसिंचन या टॉपिकवर आपल्याला प्रश्न विचारलेला दिसतो. बघा महाराष्ट्रातील सिंचन क्षेत्रानुसार पुढील सिंचन स्त्रोत उतरत्या क्रमाने लावा. बघा आता जर या ठिकाणी आपण मित्रांनो बघितलं तर विहिरींचं प्रमाण आपल्याकडे किती हो? 55%. किती आहेत? 55%. आणि तलाव किती दिसतात तो आपल्याकडे? 15%. आणि कालव्यांचं प्रमाण आहेत आपल्याकडे किती? 22%. आणि लिफ्ट इरिगेशन इथं जर बघितलं मित्रांनो तर ते किती आहेत आपल्याकडं? 8%. म्हणजे बघा 22% विहिरी, 15% आपल्याकडे आहेत कालवे. बरोबर. त्यानंतर 55% आपल्याकडं विहीर, 22% आहेत आपल्याकडं कालवे, त्यानंतर 15% आहेत तलाव जलसिंचन आणि 8% आहेत आपल्याकडं लिफ्ट इरिगेशन म्हणजे उपसा जलसिंचन. असं आपल्याकडे 100% हे जलसिंचन आहे. बरोबर. मग त्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर उत्तर येईल आपलं काय? विहिरी सर्वाधिक, क. मग क ऑप्शन कुठे दिसतं आपल्याला? 3 ठिकाणी दिसतं. बरोबर. त्यानंतर सरकारी कालवे, सरकारी कालवे 2 नंबरला, क अ बघा दोन्ही ठिकाणी दिसतात आपल्याला. 2 ऑप्शन आहेत, दुसरं आणि तिसरं. त्यानंतर नंबर लागतो मित्रांनो कशाचा? तलाव. आणि मग खाजगी कालवे, पर्याय क्रमांक 2 हे आपल्या त्या ठिकाणी काय होईल मित्रांनो? उत्तर होईल. त्यानंतर 25 नंबरचा प्रश्न बघा खूप सोपा दिला होता. तालुके आणि जिल्हे, की काही तालुक्यांची नावं ही 2-2 जिल्ह्यांमध्ये आपल्याला दिसतात. त्यामध्ये खेड जर बघितलं तर आपल्याला कुठे दिसतं बरं? खेड, रत्नागिरी आणि पुणे. कर्जत जर बघितलं तर रायगड आणि नगर. कळंब जर बघितलं तर उस्मानाबाद आणि यवतमाळ. आणि नांदगाव, नाशिक आणि अमरावती. अशा पद्धतीने त्याचं आपलं उत्तर असेल काय मित्रांनो? पर्याय क्रमांक 3 बघा. 2, 1, 4, 3. त्यानंतर पुढे जातोय मित्रांनो आपण पर्यटन स्थळ. कशावर? टुरिझमवर आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. बघा पर्यटन स्थळांवर जोड्या लावा प्रश्न विचारलेत आपल्याला. काय? जोड्या लावा. बघा राजापूर, राजापूर आहेत कुठं बरं? रत्नागिरी. त्यानंतर शिवापूर पुणे. मांढरदेव, मांढरदेव सातारा.
आणि हाजी मलंग ठाणे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा 27 वर आपल्याला जरा प्रश्न विचारलेले या ठिकाणी दिसतो. बघा, ठिकाण आणि ऐतिहासिक वैशिष्ट्य. पैठण. पैठण जर विचारलं तर कशासाठी हो, शालिवाहन राजाची राजधानी. त्यानंतर कल्याण, राष्ट्रकुटांची कल्याण जर बघितलं तर 11व्या शतकात चालुक्यांची राजधानी. अचलपूर. अचलपूर राष्ट्रकुटांची राजधानी. आणि कोल्हापूर. कोल्हापूर दिसेल आपल्याला काय हो मित्रांनो, शिलारा राजघराण्याची राजधानी. पर्याय क्रमांक 4 हे आपलं त्याचं काय असणार आहे, उत्तर असणार. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, 28 नंबरचा प्रश्न आहे. खाजांची निर्मिती कशापासून झाली, तर कोरल रिप्स अँड द शोर, म्हणजे प्रवाळ भित्ती आणि किनारा यापासून ती झालेली आपल्याला दिसते. त्यानंतर 29 नंबरचा प्रश्न या ठिकाणी बघा मित्रांनो, 29 नंबरचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला बघायचा 29 नंबरचा. भारताच्या उत्तर प्रदेशात सर्वाधिक पशुधन आहे, म्हणजे प्राणी संपत्ती, पशुधन. बरोबर. पशुधनाच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात 7वा क्रमांक लागत असून कुक्कुटपालनामध्ये महाराष्ट्राचा 5व्या स्थानावर आहे. बरोबर. दोन्ही विधानं या ठिकाणी काय आहेत मित्रांनो, 29 मध्ये जर बघितलं तर दोन्ही विधानं बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 30वा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय मित्रांनो. बघा, तिसावा प्रश्न आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. बघा, डॉक्टर आर एन डॅनी यांनी दिलेल्या पृथ्वीच्या थरांचा बाह्य स्तरापासून अंतर्गत थराकडे असणारा क्रम, तर त्यामध्ये सर्वात प्रथम काय येईल बरं, म्हणजे बाह्य स्तरापासून अंतर्गत, बाहेरच्या शिलावरण. बरोबर, म्हणजे क. त्यानंतर दुर्बलावरण, त्यानंतर येईल मध्यावरण, आणि शेवटी येईल केंद्रावरण. पर्याय क्रमांक 4 त्याचं काय असणार आहे मित्रांनो, उत्तर असणार आहे. पुढे मित्रांनो आपण सुरू करतो कशाला, इकॉनॉमिक्सच्या घटकाला. अर्थशास्त्र. कशावर जातोय आपण, अर्थशास्त्र. बघा, भारताचा जगात साखर उत्पादनामध्ये प्रथम क्रमांक लागतो. बरोबर. जगातील एकूण साखर उत्पादनापैकी भारतात 25% साखर उत्पादन होतं. चूक. 18.7% इतकं उत्पादन होतं. पर्याय क्रमांक 2 चूक, फक्त अयोग्य. आपलं उत्तर येईल 1. त्यानंतर पुढे बघा, खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा. योजना अवकाश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वार्षिक योजना 1966 ते 69. लक्षात ठेवा, 1966 ते 69 तसा प्लॅनिंगला आपलं काय होतं मित्रांनो, हॉलिडेज, सुट्ट्या होत्या. आणि का सुट्ट्या होत्या याचं कारण जर बघितलं तर इकॉनॉमिकल अनस्टॅबिलिटी, आर्थिक अस्थैर्य. का, भारत पाक युद्ध, भारत चायना युद्ध आणि दुष्काळ. भारताच्या 3ऱ्या पंचवार्षिक योजनेत औद्योगिकरणावर भर देण्यात आला होता. बरोबर. 6 जून 1966 ला 36.5% रुपयाचं अवमूल्यन करण्यात आलं. दुसरं. लक्षात ठेवा, म्हणून वरील सर्व विधानं योग्य. आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढे बघा, 33वा प्रश्न आपण या ठिकाणी अर्थशास्त्राचा बघतोय. बघा, सन 1956च्या औद्योगिक धोरणाने पूर्ण विचारांती व जोमाने चालू झालेली औद्योगिकरणाची प्रक्रिया विविध पंचवार्षिक योजनेत तितक्याच जोशात राबवली गेली, जेथे विविध उद्योगांची क्षमता वाढविण्यावर भरीव खर्च केला गेला. त्यामुळेच मागील 50 वर्षात काय झालं, औद्योगिक उत्पादन 5 पटीनं वाढलं. बरोबर. भारत जगातील 5वं सर्वात औद्योगिक राष्ट्र बनलं. काय म्हटले, भारत जगातील 5वं सर्वात अधिक औद्योगिक राष्ट्र बनलं, असं आपल्याला त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. लक्षात घ्या.
तर हे विधान चूक आहे. फक्त विधान अ बरोबर परंतु ब चूक. त्यानंतर पुढे बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न बघतोय 34 नंबरचा. योग्य विधान ओळखा. सन 2021-22 या आर्थिक वर्षाचा विचार केला असता भारतात परकीय गुंतवणुकीवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला. बरोबर. महाराष्ट्रात परकीय गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर ही संस्था प्रयत्न करते. हेही विधान या ठिकाणी काय मित्रांनो बरोबर आहे. भारताचे नवनियुक्त केंद्रीय लघु, मध्यम आणि सूक्ष्म उद्योग मंत्री म्हणून श्री नारायणराव राणे बरोबर असून या अगोदर या खात्याचे मंत्री होते केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी काम पाहत होते. हे विधान बरोबर. सर्व विधान योग्य आहेत. करंट बेस्ड क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. त्यानंतर 35 नंबरचा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय मित्रांनो. बघा, प्रस्तावित वस्तू व सेवा कर हा राष्ट्रीय स्तरावरील कर आहे. चूक. हा सेवा कराशी मिळता जुळता आहे. बरोबर. यामध्ये आदान करासाठी पतपुरवठ्याची सुविधा आहे. आदान करासाठी काय मित्रांनो पतपुरवठ्याची सुविधा आहे. बघा काय म्हटलेत आपल्याला यामध्ये, काय म्हटलंय, आदान करासाठी पतपुरवठ्याची सुविधा आहे. बरोबर. पर्याय क्रमांक 4 ब आणि क योग्य. लक्षात घ्या. त्यामध्ये जर आपण बघितलं 35 ला, तर प्रस्तावित वस्तू व सेवा कर हा राष्ट्रीय स्तरावरील कर आहे. वस्तू व सेवा वरील कर स्वतंत्रतेने आकारता तो एकच वापरला जातो. तो एकच वापरला जातो. 1954 मध्ये फ्रान्स या देशाने सर्वप्रथम काय केला होता, जीएसटीचा अवलंब त्या ठिकाणी केलेला होता. लक्षात ठेवा. आणि भारतात ही संकल्पना 2004-5 मध्ये विजय केळकर या कार्यगटाने सुद्धा मांडलेली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न बघतोय मित्रांनो आपण 36 नंबरचा. बघा, भारतात आर्थिक नियोजन करण्यासाठी सन 1950 साली राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाची स्थापना करण्यात आली. एनएसएसओ बरोबर. भारताच्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण रचना आणि संशोधन विभागाचे कार्यालय भोपाळ येथे आहे. चूक. तर ते कुठे, कलकत्ता. कुठे मित्रांनो, कलकत्ता या ठिकाणी आहे. चूक. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण 2021 चे काम करण्यासाठी श्री सिद्धार्थ कुंडू हे निर्देशक म्हणून काम पाहतात. बरोबर. अ आणि क योग्य. अ आणि क योग्य. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 37 नंबरचा प्रश्न मित्रांनो या ठिकाणी. बघा, त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की कोणत्या जोड्या बरोबर आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी विचारलेत. योग्य जोड्या लावा. योग्य जोड्या लावा. तेंडुलकर समिती ग्रामीण दारिद्र्यरेषेची फेर निश्चिती बरोबर. तेंडुलकर समितीचा नेमली होती आपण 2005 मध्ये. तिने 2009 मध्ये काय दिलं मित्रांनो, आपला अहवाल सादर केला. नरसिंहन समिती होती बँकिंग क्षेत्रातील सुधारणा बरोबर. चक्रवर्ती समिती वित्तीय क्षेत्रातील सुधारणा आणि चेलय समिती कर सुधारणा. इथं काय केलं, ह्या चुकीच्या मांडलेल्या किंवा दाखवलेल्या दिसतात, उलट्या पालट्या केलेल्या दिसतात. फक्त अ आणि ब बरोबर. पर्याय क्रमांक 2 हे आपलं त्याचं काय होईल मित्रांनो, उत्तर होईल. त्यानंतर 38 बघा, बँकिंग क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी नरसिंहन समितीने 1991 साली कोणत्या शिफारशी खालीलपैकी सुचवल्या होत्या. बघा, एसएलआरचा दर 38.5% वरून 25% इतका कमी करावा बरोबर. एसएलआर म्हणजे आपण बघतो काय आपलं क्वांटिटेटिव्ह म्हणजे आरबीआयचं संख्यात्मक साधन, त्याला काय म्हटलं जातं, संख्यात्मक साधन असं म्हटलं जातं. आरबीआयचं 2 साधनं जी आहेत गुणात्मक आणि संख्यात्मक, त्यामधलं एसएलआर. केंद्र शासनाने आणि रिझर्व्ह बँकेने सीआरआर सुद्धा काय, कॅश रिझर्व्ह रेशो एक संख्यात्मक साधन आहेत. वरील अवलंबित्व कमी करून खुल्या बाजारातील व्यवहारांवर भर द्यावा. ही विधान बरोबर. समितीने हे सुचवलेलं दिसतं आपल्याला. बँकेच्या व्याजदरात सरकारला हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात असावा. चूक. हिची रिकमेंडेशन केलेलं नव्हतं. फक्त अ आणि ब बरोबर. पर्याय क्रमांक 3 आपलं त्याचं काय होईल मित्रांनो, उत्तर होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, याच्यावर नेहमी परीक्षेत प्रश्न असतो मित्रांनो, लक्षात ठेवा. नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी 1976, त्यासाठीच हेल्थ मिशन 1983 आणि दुसरी पॉप्युलेशन पॉलिसी आपली 2000 ची आणि तिचे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरता 2002 चं
नॅशनल हेल्थ मिशन. 2000 मधली जी पॉप्युलेशन पॉलिसी होती सेकंड, तिचे 3 हे होते बघा. पहिलं होतं इमिजिएट, दुसरं होतं मिड टर्म आणि तिसरं लॉंग टर्म. हे आपण त्या ठिकाणी समजून घेणं गरजेचं. त्यावर नेहमी परीक्षेत काय असतो, प्रश्न आपल्याला विचारलेला असतो. 2000च्या लोकसंख्यांच्या धोरणाची त्रिसूत्री अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन धोरणाशी निगडीत होती. इथंच आपण बघितलं होतं बघा, बरोबर. 2000च्या लोकसंख्येच्या धोरणानुसार सन 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिर ठेवणं उद्दिष्ट होतं, बरोबर. परंतु ते आता शक्य नाही. पण 2000च्या पॉलिसीनुसार आपल्याला विचारलेलं आहे, म्हणून दोन्ही विधानं बरोबर. अ आणि ब योग्य. अ आणि ब योग्य. पुढचं बघा, सेवा कर म्हणजे सर्व्हिस टॅक्स सुरू करण्यासाठी कोणत्या समितीनं आपल्याला शिफारस केली होती, तर ती काय होती, राजा चेलैया. मगाचाच प्रश्न आहे बघा. राजकोषीय धोरण व्यूहरचना धोरण, राजकोषीय धोरण व्यूहरचना धोरण यामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो, लक्षात ठेवा. त्यामध्ये सर्वच आहेत, लक्षात ठेवा. टॅक्स असेल, कर असेल, खर्च असेल, कर्ज असेल, किंमत असेल आणि पातळी असेल. वरीलपैकी सर्व त्याचं मित्रांनो काय उत्तर आहे. प्रधानमंत्री जनधन 15 ऑगस्ट 2014 घोषणा, लक्षात ठेवा. 2014 आणि 29 ऑगस्ट 29 का 28 बघून घ्या. 2014 देशातील 50 लाख लोकांनी काय केलं होतं, एकाच दिवशी अकाउंट ओपन केलं, तर लक्षात ठेवा, बरोबर का नाही. आणि कशासाठी आणलं होतं आपण, फायनान्शियल इन्क्लुजनसाठी मोदींनी त्याची घोषणा केली होती, भारताचे सन्माननीय पंतप्रधान यांनी. खातेदारास डेबिट कार्डद्वारे 1 लाख रुपयांचा अपघात विमा, बरोबर. खातेदारास ओव्हरड्राफ्ट सवलत, बरोबर. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद, बघा ही तारीख बघून घ्या. पहिल्या 5 महिन्यात महिलांद्वारे उघडण्यात आलेली खाते पुरुषांपेक्षा जास्त. वरील सर्व विधानं बरोबर. पर्याय क्रमांक 4 अ ब क ड. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 43 नंबरचा. क्षेत्रीय ग्रामीण बँका या सार्वजनिक क्षेत्रातील बँकिंगकडून पुरस्कृत केल्या जातात, बरोबर. रिजनल बँका. नरसिम्हन हे ग्रामीण बँकांविषयी कार्यगटाचे प्रमुख होते, ही बरोबर. दोन्ही विधानं बरोबर. पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर. रिझर्व्ह बँकेच्या संख्यात्मक पद्धतीत म्हणजेच काय बरं, क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह. लक्षात ठेवा, आपल्याला क्वांटिटेटिव्ह विचारलं, संख्यात्मक. बघा, खुल्या बाजारातील कर्ज रोख्यांची खरेदी विक्री, बरोबर. बँक रेट, बरोबर. राखीव निधीचं बदलतं प्रमाण म्हणजेच कॅश रिझर्व्ह रेशोचं. वरीलपैकी सर्व. पर्याय क्रमांक 4. देशाच्या आर्थिक बाबींवर नियंत्रण ठेवण्याचं काम कायदेमंडळाच्या कोणत्या समितीत केलं जातं, लक्षात ठेवा. पार्लमेंटरी कमिटीज आहेत आपल्या 3, बरोबर. लोक अंदाज, लोकलेखा आणि सार्वजनिक उद्योग. या तीनही काय करतात बरं, आपल्या देशाच्या आर्थिक बाबींवर नियंत्रण ठेवण्याचं काम त्या करत असतात, बरोबर. वरीलपैकी सर्व. ड. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं मित्रांनो उत्तर होईल. त्यानंतर मित्रांनो आपण डायरेक्ट जातोय कुठे, 61 वरती जातोय बघा. 61 हिस्ट्री. बघा, हिस्ट्रीचे प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय. 61 नंबरला आपण डायरेक्ट गेलेलो आहोत. 1857च्या उठावात होळकर तटस्थ होते, परंतु त्यांच्या संस्थानातील पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी शिपायांनी बंड केले होते, तर महू आणि इंदोर. लक्षात ठेवा, महू आणि इंदोर या ठिकाणी. आता मित्रांनो 1857चा उठाव हा खूप महत्वाचा आहे. त्यावेळेचे भारताचे व्हाईसरॉय असतील ते कोण होते, त्यानंतर 1858चा कायदा, राणीचा जाहीरनामा, 1858चा इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍक्ट म्हणजे भारतीय सुप्रशासन कायदा, यावरही परीक्षेमध्ये भरपूर वेळा प्रश्न विचारलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर पुढे बघा 62 नंबरचा प्रश्न विचारलाय आपल्याला, चुकीची जोडी ओळखा. चुकीची जोडी ओळखा. बघा, चुकीची जोडी ओळखा असा प्रश्न विचारलाय. आणि या ठिकाणी आपल्याला दिलेत मित्रांनो व्हाईसरॉय. कोण दिलेत मित्रांनो आपल्याला, व्हाईसरॉय या ठिकाणी आपल्याला दिलेले दिसतात. काय दिलेत आपल्याला, व्हाईसरॉय. बघा, जर पहिलं आपल्याला जर लक्षात नसेल किंवा इलिमिनेशन करायचं असेल तर बघा, लॉर्ड लिटन होते आपल्याकडे कधी 76 ते 80 मध्ये. कर्झन
1899 ते 1905. रिपन 80 ते 85. कॅनिंग 56 ते 60 ते 61. बरोबर. लॉर्ड लिटननी इंडियन आर्म्स ऍक्ट केला 78 ला. बरोबर. कर्जननी भारतीय विद्यापीठ कायदा. बरोबर. रिपननी 81 ला फर्स्ट फॅक्टरी ऍक्ट. बरोबर. मग राहिलं कोण? 1 नंबर चूक. ते तुम्ही शोधायचे. तर राज उपाधी कायदा कोणी केला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. 63 नंबरचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला दिसतो. 1857च्या उठावात औरंगाबादमध्ये कॅप्टन SGG ऑर यांच्या आधिपत्याखाली तिसरी घोडदळाची फलटण मालेगावला रवाना केली होती. बरोबर. हैदराबादची पहिली फलटण 11 जून 1857 रोजी मोमिनाबाद वरून कॅप्टन SD आबट यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद पासून 14 मैलावर असलेल्या पिंपळगाव येथे आणण्यात आली होती. ही दोन्ही विधानं योग्य आहेत. ही दोन्ही विधानं या ठिकाणी मित्रांनो काय योग्य. दोन्ही विधानं काय या ठिकाणी योग्य. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पांडुरंग बापट यांच्यावर प्रश्न विचारलेला आपल्याला 64 मध्ये. बघा 64 वर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. सेनापती पांडुरंग बापट यांनी मुंबईत झाडू कामगार मित्र मंडळ स्थापन केलं होतं. काय? झाडू कामगार मित्र मंडळ हे स्थापन केलेलं आपल्याला दिसतं. 1919 मध्ये सुद्धा त्यांनी झाडू कामगारांच्या संपामध्ये सहभाग घेतला होता. 21 मार्च 1921 रोजी काय केलं त्यांनी? 21 मार्च 1921 रोजी बारामती येथे झालेल्या परिषदेमध्ये शंकरराव देव, भुसकुटे, केळकर व भोपट यांनी सेनापती पांडुरंग बापट यांच्या नेतृत्वाखाली मुळशी सत्याग्रह करण्याचं ठरवलं होतं. दोन्ही विधानं बरोबर. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. 65 जोड्या लावा. बघा 65 नंबरचा प्रश्न मित्रांनो या ठिकाणी जोड्या लावा. बघा स्वातंत्र्य, समता, बंधुता बरोबर आहे तशी आहेत. जेम्स स्टीफन्स. कायमधारा पद्धत, कायमधारा आणली होती लॉर्ड कॉर्नवॉलिस. बरोबर. महालवारी विल्यम बेंटिक आणि रयतवारी थॉमस मंत्रो. पर्याय क्रमांक 1 याचं काय होईल मित्रांनो? उत्तर होईल. त्यानंतर पुढे बघा 66 नंबरचा प्रश्न या ठिकाणी. 66 स्त्री शिक्षणाची दिशा हा स्त्री शिक्षणावरील लेख केशरी या वृत्तपत्रात काय झाला होता? प्रकाशित झाला होता. आता हे केशरी कुणाचं होतं मित्रांनो? टिळकांचं होतं. लक्षात ठेवा. 1881 ला ते काढलं होतं आणि ते कशातून निघायचं मित्रांनो? मराठीतून. कशातून? मराठीमधून ते निघत होतं. केशरी. बरोबर. याचे संपादक होते कोण? गो. ग. आगरकर. आणि जे मराठाचे होते मित्रांनो ते निघायचं इंग्रजीमधून आणि त्याचे संपादक होते स्वतः लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. बरोबर. मराठा आणि केसरी या दोन वृत्तपत्रांच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांनी होमरूल चळवळीचा झंझावाती प्रसार सुरू केला होता. बरोबर. दोन्ही विधानं योग्य. पर्याय क्रमांक 1 त्याचं काय होईल? उत्तर होईल. त्यानंतर पुढे बघा 67 पुढील विधानं वाचून त्यात कोणत्या संघटनेचं वर्णन केलेलं आहे? म्हणजे आपल्याला संघटना किंवा समाज आपल्याला त्या ठिकाणी आता काय करायचा आहे? शोधायचा आहे. 1875 पासून दर रविवारी हा समाज प्रार्थना सभा घेत असे. 1875 पासून म्हणजे 75 ला त्याची काय झाली असेल मित्रांनो? स्थापना किंवा त्याच्या अगोदर झाली असेल. त्यांनी पुण्यात सुशिक्षण गृह सुरू केलं. ओके. विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा व कृती स्पर्धा आयोजित केल्या. बरोबर. 1873 पासूनच्या कार्याला सुरुवात झाली म्हणजे 1873 ची स्थापना. सत्यशोधक समाज महात्मा फुले. लक्षात ठेवा. प्रार्थना समाज आहेत 1867 चा. ही लक्षात ठेवा. आणि 24 एप्रिल 1873 ला सुरू झाला सत्यशोधक समाज. म्हणून आपलं उत्तर येईल मित्रांनो पर्याय क्रमांक 2. पुढे बघा मित्रांनो 68 नंबरचा प्रश्न या ठिकाणी. 68 पंडिता रमाबाई यांनी 1883 मध्ये इंग्लंडचा प्रवासी ग्रंथ संपदा लिहिली. बरोबर. सरोजिनी नायडू यांच्या मते रमाबाई हिंदू संतमालेत नमूद करता येण्यासारखी पहिली ख्रिश्चन व्यक्ती होय. हेही बरोबर. दोन्ही विधानं योग्य. पर्याय क्रमांक 4. बारडोलीचा सत्याग्रह साधा प्रश्न विचारलाय वन लाईनर. बारडोलीचा सत्याग्रह कोणी? तर सरदार वल्लभभाई पटेल.
17वा प्रश्न पण सोपा होता. काँग्रेसने सायमन कमिशन जे 1926-27 मध्ये भारतामध्ये जे आलं मित्रांनो, ते का सायमन गो बॅक म्हटलं होतं आपण, तर आपल्याला माहिती आहे त्यामध्ये कोणत्याही भारतीय व्यक्तीला तथा काँग्रेसच्या व्यक्तीला काय दिलं नव्हतं बरं, नेतृत्व दिलं नव्हतं. तर काँग्रेसला सुधारणा समितीत प्रतिनिधित्व नव्हतं म्हणून त्यांनी काय दिला होता, निषेध केला होता. मुस्लिम लीगला दिलं होतं का, नाही, कारण कुणालाच दिलं नव्हतं, भारतातील कोणत्याही व्यक्तीचा त्या कमिशन मध्ये सहभाग नव्हता. ब्रिटिशांनी तोडाफोडावर राज्यकारणी नीती वापरली म्हणून निषेध केला, नाही. पूर्ण स्वातंत्र्य दिलं गेलं नव्हतं, नाही, त्यांनी काहीच दिलं नाही, त्याला गो बॅक म्हटलं आपण, लक्षात ठेवा. क्रिप्स योजना काँग्रेसने का नाकारली, क्रिप्स योजना काँग्रेसने का नाकारली. मुस्लिम लीगने क्रिप्स मिशनला पाठिंबा दिला होता म्हणून का, नाही. क्रिप्स योजनेत पाकिस्तान निर्मितीत समावेश होता म्हणून का, नाही. तर भारतातील कोणत्याही राजकीय पक्ष क्रिप्स योजनेबाबत सहभागी नव्हता. की 1942 मध्ये जी क्रिप्स योजना आली त्याला गांधीजी म्हटले होते बुडत्या बँकेचा पुढील तारखेचा धनादेश. काय म्हटलं होतं, बुडत्या बँकेचा पुढील तारखेचा धनादेश. त्यामध्ये कोणत्याही आशा काय दिल्या नव्हत्या बरं, सुस्पष्ट कल्पना आपल्याला दिसत नव्हत्या आणि कोणताही राजकीय पक्ष त्यामध्ये समाधानी आपल्याला दिसत नव्हता मित्रांनो, लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढे बघा 72 नंबरचा प्रश्न या ठिकाणी. भारत खालीलपैकी 18 फेब्रुवारी 1946 रोजी नौदलाचा उठाव झाला त्याची योग्य कारण कोणती. 18 फेब्रुवारी 1946 ला जो काय झाला होता, नौदलाचा उठाव झाला होता मित्रांनो, लक्षात ठेवा. बरोबर, त्याची कारण कोणती. सर सय्यद अहमद खान हे प्रमुख होते. भारतात राष्ट्रसभेने चालवलेली स्वातंत्र्याची चळवळ व साम्राज्यवादाविरोधी स्पष्ट भूमिका नौदलाला मान्य होती. बरोबर. लष्करातील भारतीय सैनिकांना ब्रिटिशांच्या वंशभेदाचे व साम्राज्य धोरणाचे चटके नेहमीच बसत होते. बरोबर, भारतीय सैनिकांना. आझाद हिंद सेनेने नौदलातील सैनिकांसमोर स्वातंत्र्याची प्रेरणा उभी केली होती. सर्व विधान योग्य. पर्याय क्रमांक 3 आपलं त्याचं काय होईल मित्रांनो, उत्तर होईल. त्यानंतर पुढे जातोय आपण 73 नंबरला बघा. 8 ऑगस्ट 1939च्या घोषणेतील खरे मुद्दे कोणते. भारतातील वसाहतीचं स्वराज्य देणं ब्रिटनचं धोरण होतं, वसाहतीचं. बरोबर. युद्ध समाप्तीनंतर भारताची घटना निर्माण करण्यासाठी भारतीय प्रतिनिधींचीच घटना परिषद बोलवली जाईल. ही घटना अशी असेल की ती अल्पसंख्याकांच्या हिताचं रक्षण करेल. बरोबर. गव्हर्नर जनरलचं कौन्सिल वाढून त्यात अनेक पक्षातील नेत्यांचा समावेश करण्यात येईल. 3ही विधानं बरोबर, वरील सर्व विधान योग्य. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर बघा 74. फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरात बोट येताच विदा सावरकरांना पळवण्याची योजना मॅडम मादाम कामा, नरेंद्रनाथ चट्टोपाध्याय व बॅरिस्टर ज्ञानचंद वर्मा यांनी केली होती. बरोबर. विदा सावरकर यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाल्यानंतर प्रथम ठाणे कारागृहात ठेवण्यात आले. बरोबर. दोन्ही विधान मित्रांनो या ठिकाणी काय आहेत, बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4. आणि 75 नंबरचा प्रश्न आहे. रघुनाथ धोंडो कर्वे यांनी पत्नी मालवतीबाई सोबत संतती नियमाविषयक परिपूर्ण माहिती देणारं कोणतं केंद्र मुंबईतील भटवाडी येथे सुरू केलं होतं. तर ते होतं काय मित्रांनो, काय होतं, राईट एजन्सी. काय होतं मित्रांनो, राईट एजन्सी नावाचं त्यांनी ते सुरू केलेलं आपल्याला दिसतं. पुढे मित्रांनो आपल्याला आता मॅथ रिझनिंगचे प्रश्न या ठिकाणी बघायचे आहेत. बघा. बरोबर. 76 नंबरचा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय आता. बघा 76. बघा विद्यार्थी मित्रांनो, ए बी सी डी ई एफ जी आणि एच हे 8 मित्र आहेत. किती आहेत, 8 मित्र आहेत. वर्तुळाकार बसलेले आहेत. म्हणजे बघा आपल्याला एक वर्तुळ काढायला लागेल. हे वर्तुळाकार बसलेले, सर्वांची तोंड वर्तुळाच्या मध्याकडे आहे. म्हणजे 8 जण असतील, लक्षात ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8. बरोबर. यांची तोंड सर्वांची कोणाकडे, वर्तुळाच्या मध्याकडे आहे किंवा केंद्राकडे आहे. बरोबर. त्यामध्ये बघा ए हा बीच्या डावीकडे 3ऱ्या स्थानी, म्हणजे ए हा बीच्या डावीकडे
बीच्या डावीकडे. मग बी जर इथं असेल तर बीच्या डावीकडे म्हणजे कुठे येईल बरं मित्रांनो? बघा त्याच्या डावीकडे ह्या बाजूने तिसऱ्या स्थानावर 1 2 3 म्हणजे इथं ए आला. व एफच्या उजव्या बाजूला कोण बरं? एफच्या उजव्या बाजूला तर ए. एफच्या उजव्या बाजूला बघा म्हणजे एफ इथं असेल इकडे तोंड करून तर एफच्या उजव्या बाजूला कोण आहे? कितव्या स्थानावर? दुसऱ्या स्थानावर आहे. डी हा ए किंवा बीच्या बाजूला बसत नाही म्हणजे डी हा इथंही बसणार नाही एच्या बरोबर बाजूला बसत नाही आणि बीच्या बसणार नाही म्हणजे इथंही बसणार नाही, इथंही नाही, इथंही नाही आणि इथंही नाही. म्हणजे डी कुठे बसेल मित्रांनो? या ठिकाणी बसेल, लक्षात ठेवा. बरोबर. त्यानंतर बघा त्यानंतर सी व जी नेहमी एकमेकांजवळ बसतात म्हणजे सी जी नेहमी एकमेकांजवळ. बघा आता दोघांसाठी जागा इथंच आहेत सी आणि जी किंवा ते असे असतील जी आणि सी अशी ते असतील. बरोबर. एच हा डीच्या बाजूला बसत नाही. एच हा डीच्या बाजूला म्हणजे एच इथं बसणार नाही, लक्षात ठेवा. एच कुठे बसेल मित्रांनो? डीच्या बाजूला नाही म्हणजे इथं बसणार आहे, लक्षात घ्या. सी हा बीच्या बाजूला बसत नाही. सी हा बीच्या बाजूला म्हणजे इथं तो बसू शकत नाही, लक्षात ठेवा. बरोबर. मग आता राहिला कोण? ए बी सी डी ई एफ ई. ई राहिला, लक्षात ठेवा. म्हणजे आपली आकृती काय झाली किंवा सर्कल काय झालं? पूर्ण त्या ठिकाणी झालेलं आहे. बरोबर. बघा मग पत्ते खेळण्यासाठी त्यांनी 4 जणांचा एक असे 2 गट तयार केले. प्रत्येक गटात एक सोडून एक असे सदस्य देण्यात आले. तर खालीलपैकी कोणता समूह अशा प्रकारे झालेला गट असू शकणार नाही म्हणजे एकानंतर एक, लक्षात ठेवा. म्हणजे कसे कसे असतील बघा मित्रांनो. जी असेल तर जी बरोबर ई, ई बरोबर एफ, एफ बरोबर ए. असे किती जण झाले? 4. बरोबर. आणि त्यानंतर जर बघितलं आपण तर बघा दुसरा ग्रुप असेल बी बघा या ठिकाणी बघा एफ ई आणि जी असा ग्रुप आहे. आणि दुसरा ग्रुप असणार आहे मित्रांनो कोणता? बघा बघा बी डी एच आणि सी. आणि एक ग्रुप असणार आहे आपला कोणता? हा असणार आहे बघा जी ई एफ. बरोबर. असा ग्रुप असणार आहे. म्हणजे या ठिकाणी बघा ए जी, ए नंतर कोण येऊ? जी. बरोबर. रेड मध्ये जी नंतर ई. बरोबर. आता या ठिकाणी आपण बघू, असं करून बघू आपण. बघा लक्षात येईल तुमच्या आता. बरोबर. इथली फक्त एक संख्या टाकून घ्यायची आपल्याला जी. बरोबर. इथं काय करायचं? आपल्याला जी ठेवायचं. बघा ए जी ई एफ. ए बरोबर. ए जी ई एफ. बरोबर. एक आड एक आले. सी बी डी एच. सी बी डी एच. एकानंतर एक आलेत बघा. बरोबर. एच सी बी डी. एच सी बी डी. बघा तेच आहेत, फक्त मागं पुढे केलेत. बरोबर. आता बघा ए एफ. आता या ठिकाणी तुमच्या एक लक्षात येईल मित्रांनो. बघा बघा ए एफ. ए नंतर काय घेतलं आपण? एफ घेतलाय. ठीक आहे. एफ नंतर डी लगेच घेतलाय पण आपल्याला काय पाहिजे हो? एकानंतर एक. म्हणून हे काय चुकीचं आहे. आपलं उत्तर येईल मित्रांनो पर्याय क्रमांक 4. ओके. बघा मित्रांनो 77 नंबरचा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय. मैदानात उत्तरेला तोंड करून उभ्या असलेल्या ॲनीच्या उजवीकडे. बघा मैदानात उत्तरेला तोंड करून, बघा उत्तरेला तोंड करून उभ्या असलेल्या ॲनीच्या म्हणजे इथं ॲनी येत, लक्षात ठेवा. ॲनीच्या उजवीकडे. उजवीकडे म्हणजे 10 मीटर अंतरावर खुशी उभी आहे. खुशी 10 मीटर अंतरावर. आणि खुशीच्या दक्षिणेला 10 मीटर अंतरावर जाफर उभा आहे. कोण आहे? जाफर, लक्षात ठेवा. तर या वस्तुस्थितीच्या आधारे पुढीलपैकी सत्य विधान निवडा. ॲनी जाफरच्या वायव्येला आहे. आग्नेय वायव्येला आहे. बरोबर. बरोबर का? ॲनी जाफरच्या वायव्येला आहे. मैदानात उत्तरेला तोंड करून उभ्या असलेल्या ॲनीच्या उजवीकडे 10 मीटर अंतरावर खुशी आहे. आणि खुशीच्या दक्षिणेला 10 मीटर अंतरावर कोण आहेत मित्रांनो? जाफर, लक्षात ठेवा. 10 मीटर अंतरावर कोण आहेत? जाफर आहे. बरोबर. तर
या वस्तुस्थितीच्या आधारे पुढीलपैकी सत्य विधान निवडा आणि जाफरच्या वायव्येला आहे का? दिसतंय का आपल्याला? बघा, जाफरच्या दिसते आपल्याला, बरोबर. जाफर आणीच्या वायव्येला आहे, तर तो आग्नेयेला आहे. लक्षात ठेवा, कुठे आहेत? आग्नेयेला. दोन्ही विधान सत्य आहे का? नाही, तर फक्त विधान क्रमांक 1च त्या ठिकाणी मित्रांनो काय होईल? सत्य होईल. आणि ही जाफरच्या वायव्येला आहे. वायव्येला पर्याय क्रमांक 1 त्याचं काय होईल मित्रांनो? उत्तर या ठिकाणी होईल. त्यानंतर पुढे जायचं मित्रांनो आपल्याला 78 ला. बघा 78 नंबरचा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय मित्रांनो. बघा, चार मांडण्यांपैकी 3 मांडण्यांमधील संख्या एकाच नियमाचं पालन करतात, परंतु एका मांडणीतील संख्या त्या नियमाचं पालन करत नाही, तर ती विसंगत मांडणी निवडा. साधा प्रश्न होता. इथं बघा 25 आणि 10 35, बरोबर. 20 आणि 15 35, 23 आणि 12 35 आणि 13 आणि 22 35. म्हणजे इथं 35 काय? ती समोरासमोरील बाजूंची बेरीज. त्यानंतर इथं बघा 28 आणि 20 48, त्यानंतर 32 आणि 16 48, 26 आणि 22 48, परंतु 34 आणि 13 किती होते मित्रांनो? 47 होते. लक्षात ठेवा. मग इथं आपल्याला जरा फॉल्ट वाटतोय. त्यानंतर पुढे बघा 18 आणि 5 23, 11 आणि 12 23, 10 आणि 13 23, 15 आणि 8 23. ही बरोबर आहे, ही बरोबर दिसते. इथं बघा 25 आणि 5 30, 20 आणि 10 30, 13 आणि 17 30, 22 आणि 8 30. ही बरोबर दिसते. फक्त इथंच आपल्याला एक ठिकाणी चुकीची दिसते, ब. म्हणून विसंगत कोणती आली तुमची? ब. पर्याय क्रमांक 3 ब. पर्याय क्रमांक 3 तुमचं काय होईल मित्रांनो? उत्तर त्या ठिकाणी होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, 79 नंबरचा प्रश्न आहे. ब्लड रिलेशनवर आपल्याला प्रश्न होता. साधा प्रश्न होता आणि ही सगळी मांडणी दिलेली होती आपल्याला आणि खाली विचारलं होतं, तर जे ही एफ ची पत्नी असण्यासाठी योग्य पर्याय ओळखा. शक्यतो इथं काय करा? चेक करून घ्या मित्रांनो, तुमचं उत्तर चुकणार नाही. आपण जर पर्याय क्रमांक 2 बघितलं तर आपल्याला त्या ठिकाणी उत्तर येईल. बघा, जे पर्सेंटेज पी, जे पर्सेंटेज पी बघा या ठिकाणी, जे ही पी ची आई आहे, जे ही पी ची आई आहे. ठीक आहे, आई आहे म्हटल्यावर आपण मायनस करू, बरोबर. पी प्लस के, बघा पी प्लस के, पी ही के ची बहीण आहे, पी ही के ची बहीण, बहीण म्हटल्यावर मायनस, दोघं बहीण भावंड झाली, के ची बहीण आहे. के ऍट द रेट आर, के हा आरचा भाऊ आहे, के हा आरचा भाऊ म्हणजे प्लस झालं, ही भावंड झाली सगळी बघा. आणि आर डॉलर एफ, आर डॉलर एफ. आर ही एफ ची मुलगी आहे. कुणाची मुलगी आहे? एफ ची मुलगी आहे, मुलगी. आणि तिघं भावंड म्हटले, तिघांची काय झाले? ही जर आई आहे तर हे काय झाले? वडील. म्हणजे दोघं कोण झाले? पती पत्नी. तर आपल्याला विचारलंय, जे ही पी एफ ची पत्नी, बघा जे ही एफ ची या ठिकाणी काय आहेत? पत्नी आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 2 तुमचं काय होईल? या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो, 80 नंबरचा. एका कुटुंबात एका जोडप्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. वडिलांचे वय त्यांच्या मुलींपेक्षा तिप्पट आहे आणि मुलाचे वय त्याच्या आईच्या वयाच्या निमपट आहे. त्याच्या आईच्या वयाच्या निमपट आहे, बरोबर. या कुटुंबातील पत्नी तिच्या पतीपेक्षा 9 वर्षांनी लहान आहे, बरोबर. 9 वर्षांनी लहान आहे. आणि बहीण आपल्या भावापेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. तर कुटुंबातील आईचे वय किती? बघा आता मित्रांनो, इथे घेतलं आपण आई, बरोबर. इथे घेतले वडील, बरोबर. आणि इथे घेतला मुलगा, मुलगा. आणि कोण घेतलं? मुलगी. आता जर आपण या ठिकाणी पर्यायावरून गेलो, आपल्याला आईचं वय विचारलंय. बघा त्या कुटुंबातील आईचं वय किती? आईचं वय सपोज आपण 60 वर्ष घेतलं. किती? 60. या ठिकाणी म्हटलंय बघा, या कुटुंबातील पत्नी तिच्या पतीपेक्षा 9 वर्षांनी लहान आहे. म्हणजे पती कितीचे झाले असतील? 69, बरोबर.
आणि एका कुटुंबात एका जोडप्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे, वडिलांचे वय त्यांच्या मुलीपेक्षा तिप्पट आहेत. म्हणजे किती असेल हो बघा, याच्या तिप्पट करायचे आपल्याला, याच्या तिप्पट बघा, 3 दुणे 6, 3 त्रिक 9, म्हणजे किती असेल मित्रांनो 23. किती असेल 23. 23 त्रिक 69. आणि मुलाचे वय त्याच्या आईच्या वयाच्या निम्मे, म्हणजे किती येईल 30. किती येईल 30. बरोबर. आता बघा, बहीण आपल्या भावापेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. बघा बरं, इथं 7 वर्षांचा फरक दिसतोय का? आणि बहीण काय दिसते आपल्याला? लहान दिसते, 7 ने लहान. म्हणून आपण घेतलेला ऑप्शन काय मित्रांनो? बरोबर 60 वर्ष. आईचं वय किती असेल? 60 वर्ष. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, 81 नंबरचा सोपा प्रश्न आहे मित्रांनो. बघा, ज्यासाठी सतत 8 दिवस काम करून 9व्या दिवशी विश्रांती मिळते, असे काम पूर्ती करते, तर तिने मंगळवारी कामाला सुरुवात केली. कधी सुरुवात केली मित्रांनो? मंगळवारी कामाला सुरुवात केलेली आहे. कधी सुरुवात केली कामाला? तिने मंगळवारी कामाला सुरुवात केली. लक्षात ठेवा, मंगळवारी तिने कामाला सुरुवात केली. बरोबर. मंगळवारी कामाला सुरुवात केली असेल तर तिचा विश्रांतीचा 14वा दिवस, कितवा? 14वा दिवस कोणता वार असेल? लक्षात ठेवा. ती 9व्या दिवशी काय घेते हो? विश्रांती घेते. लक्षात ठेवा, काय घेते? 9व्या दिवशी विश्रांती घेते. म्हणून बघा, आता 14व्या विश्रांतीचा दिवस कोणता येईल? 14व्या विश्रांतीचा दिवस आपल्याला काढायचा. सलग काम किती करते ती? 8 दिवस. बरोबर. 9व्या दिवशी ती विश्रांती घेते आणि आपल्याला किती दिवस काढायचे आहेत? 14वी विश्रांती, म्हणजे ऑलरेडी एक निघालेली म्हणून 13 घेतले आपण. इथं दिवस किती झाले आता? 8 आणि 9. इथं जर बघितलं मित्रांनो तर 8 आणि 9 बघा, 8 + 9 = 17. 17 आणि 13 इंटू जर केलं तर किती येत आहे? 125. बघा, 125. मित्रांनो इथं बघा, अगोदर आपल्याला काय करावं लागेल? मग 13 × 9 करावं लागेल. 13 × 9 किती झालं बघा बरं आपलं? मग 117 प्लस हे 8 बरोबर किती होतील? 125. 125 ला आपल्याला काय करावं लागेल? 7 ने भागावं लागेल. बघा, 7 × 7 बरोबर. खाली उरले किती? खाली किती उरले बघा? 5, म्हणजे 55 झाले. बरोबर. 7 7 49. 49 नंतर बाकी आली, रिमाइंडर आलं आपलं मित्रांनो किती? 6. रिमाइंडर किती आलं आपलं? 6 आलं. लक्षात ठेवा. मग 14व्या विश्रांतीच्या दिवशी असणारा वार कोणता असेल बरं मित्रांनो? आपला 6वा म्हटल्यावर, कारण मंगळवार होता सुरुवात. बरोबर. मंगळवारच्या पुढे 6 दिवस आपल्याला मोजावे लागतील. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार. म्हणून तो वार कोणता येईल मित्रांनो? सोमवार येईल. लक्षात ठेवा, काय येईल? सोमवार. किंवा तुम्ही असे टप्पे केले तरी तुमचे ते वार येऊ शकतात. पर्याय क्रमांक 3 हे आपलं काय असेल मित्रांनो? त्या प्रश्नाचं उत्तर असणार. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, एक घड्याळ अशा प्रकारे ठेवलं की दुपारी बघा किती वाजता आहेत? 12 वाजता. म्हणजे बघा, आता हे घड्याळ आहे आपलं सपोज. बरोबर. इथं 3 आहे, इथं 12 आहे. बरोबर. इथं 9 आणि इथं 6. बरोबर. दुपारी 12 वाजता त्याचा मिनिट काटा. आता मिनिट काटा कुठं असतो? नेहमी तास काटा आणि मिनिट काटा हे दोघेही जवळ असतात 12 वाजता. पण त्याचा मिनिट काटा जर पश्चिम दिशा दाखवत असेल, काय दाखवत असेल? पश्चिम, म्हणजे एकाने माग आहे. लक्षात ठेवा. बरोबर. 3 तासाने माग आहे असं. तर दुपारी 3 वाजता त्याचा तास काटा काय दाखवत असेल? 3 वाजता त्याचा तास काटा काय दाखवत असेल मित्रांनो? ऑब्वियस काय दाखवत असेल बघा बरं? त्याचा तास काटा आपल्याला काय दाखवणार आहेत? त्याचा तास काटा जर बघितला आपण, म्हणजे इथं जर बघितलं आपण मित्रांनो, तुमच्या लक्षात येईल काय बरं? जर त्याचा मिनिट काटा पश्चिम दाखवतोय तर तास काटा सुद्धा पश्चिम असणार आहे. आणि 3 वाजता त्याचा तास काटा काय दाखवेल? तर बरोबर मागेच येणार आहे. कुठं?
उत्तरेकडे येणार आहे आणि मिनिट काटा सुद्धा उत्तरेकडे असणार आहे, म्हणून त्याचं उत्तर काय येईल? उत्तर. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, 83 नंबरचा. एका आयताकृती पृष्ठभागाची लांबी, आयताकृती बघा, आयताकृती पृष्ठभागाची लांबी आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे. बरोबर, आयताकृती पृष्ठभागाची लांबी या ठिकाणी आपल्याला विचारलेली आहे. त्याच्या रुंदीपेक्षा 3 ने जास्त आहे आणि जर त्याची परिमिती 34 सेंटीमीटर असेल तर त्या पृष्ठभागाची लांबी किती? मग आता परिमितीचं सूत्र आहे मित्रांनो आपल्याकडे, बरोबर का नाही? काय? 2 लांबी अधिक रुंदी, लांबी अधिक रुंदी, बरोबर. तर या ठिकाणी बघा, मग तुमच्या लक्षात येईल, आपण जर काय म्हटलंय, एका आयताकृती पृष्ठभागाची लांबी त्याच्या रुंदीपेक्षा 3 ने जास्त आहे, बरोबर ना. मग लांबी आपण जर सपोज इथे घेतली, बरोबर, x आणि रुंदीपेक्षा 3 ने, सॉरी, रुंदी घेतली x आणि लांबी ही त्याची रुंदीपेक्षा 3 ने जास्त आहे, म्हणजे x अधिक 3 घेतलं आपण. x अधिक काय घेतलं मित्रांनो? 3 आपण त्या ठिकाणी घेतलं, बरोबर. तर मग या ठिकाणी काय येईल बरं? बघा, परिमिती ऑलरेडी आपल्याला दिली किती? 34, बरोबर. मग इथे 2 अधिक x अधिक 3 इज इक्वल टू 34, राईट. पुढे आपण करणार 2 डिवाइड इन ब्रॅकेट 2x प्लस 3, बरोबर, इज इक्वल टू 34. मग इथे येईल 2 दुणे 4, 4x अधिक 3 दुणे 6, बरोबर 34. मग त्यामध्ये काय होईल बघा, मग आपण 4x बरोबर 34 हा प्लस 6 इकडे मायनस 6 होईल. 4x बरोबर 28, x इज इक्वल टू 28/4, x बरोबर 7. म्हणजे आपली x ची किंमत किती आली? 7, लक्षात ठेवा. आणि ही किती येईल? 7 अधिक 3 इज इक्वल टू 10. आपल्याला विचारलं काय? पृष्ठभागाची लांबी, ही लांबी विचारली. आपली जर रुंदी आली 7 आणि ही 3 पट आहे, 3 ने जास्त आहे, 3 ने जास्त आहे, मग 7 अधिक 3 किती येईल? 10 सेंटीमीटर. आपलं उत्तर येईल मित्रांनो पर्याय क्रमांक 4, 10 सेंटीमीटर. त्यानंतर पुढचा प्रश्न खूप सोपा आहे बघा, कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न होता आपल्याला. खाली अंक, प्रतीक आणि त्याचं वर्णन अक्षर संकेत दिलेले आहेत, तसेच काही अटी दिलेल्या आहेत. अटींच्या अधीन राहून दिलेला अंक किंवा प्रतीक समूहाचा अक्षर संकेत असलेला योग्य पर्याय निवडा. अंक दिलेत आपल्याला, काय बघा, हे दिलेत आपल्याला, हे नीट बघणं गरजेचं आहे. त्यामध्ये काय म्हटलेत बघा, त्या अटी शर्ती नीट आपण योग्य तऱ्हेने बघणं गरजेचं आहे. जर समूहातील पहिले आणि अंतिम पद दोन्ही विषम असतील, आता इथं विषम आहे का मित्रांनो? एक सम आहे आणि हे काय? विषम. म्हटल्यावर दोन्ही विषम सांगितले, चूक. पहिले आणि अंतिम सम आहे का? नाही, हेही नको घ्यायला. पहिले विषम आणि दुसरे विषम नाही. तिसरे, चौथं म्हटले, जर पहिलं पद सम असेल आणि शेवटचं पद विषम आहे तर दोघांचेही विषम संख्या संकेतानं रूपांतर करावे. विषम काय दिली? 3 नी करायचे मित्रांनो. मग 3चं काय दिलंय आपल्याला? f. दोघांना FF टाकावं लागेल आपल्याला बघा. मग 6 ला F येईल आणि 3 ला F येईल. मग इथं आहे का? दोघांना नाही, इथेही नाही, इथेही नाही. मग इथं दिसतं बघा आपल्याला. 6 साठी आपण घेतलं मित्रांनो या ठिकाणी काय? 6 साठी घेतलं आपण F, बरोबर. आणि 3 साठी सुद्धा घेतलं F. पर्सेंटेज साठी काय आलं? R, राईट. @ द रेट साठी आलं G. 9 साठी आलं मित्रांनो काय इथं? N. आणि हॅश साठी घेतलं मित्रांनो आपण D. बघा बरं, FRGNDF, पर्याय क्रमांक 4 आपलं त्या ठिकाणी उत्तर होईल. त्यानंतर पुढे जायचं आपल्याला 85 ला मित्रांनो बघा, ट्रू लाय वर प्रश्न दिलाय आपल्याला. ट्रू लाय बघा. आता या ठिकाणी किती जण खरे बोलतात, किती जण खोटं बोलतात हे आपण बघणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमच्या घरासाठी कष्टाळू नोकर नेमायचा आहे. तुमच्या मित्राने तुम्हाला 3 व्यक्तींची म्हणजे राम, श्याम, गणेश ही नावं देऊन यातील एक जणच नेहमी खरं बोलतो, एक जण नेहमी खरं बोलतो. एक जण एकदा खरं आणि एकदा खोटं, पण ते असंही असू शकतं, लक्षात ठेवा, बरोबर. आणि एक जण नेहमीच खोटं बोलतो, असे 3 जण आहेत अशी माहिती दिली. त्यांना भेटल्यानंतर तुम्ही विचारलं तुमच्यापैकी नोकर कोण, तर प्रत्येकानं उत्तर दिली.
तर यातील नोकर कोण? राम म्हणतो मी नोकर आहे, श्याम खोटं बोलतो. मी नोकर आहे, श्याम खोटं बोलतो. जर आपण रामची दोन्ही विधानं चुकीची घेतली मित्रांनो, दोन्ही विधानं चुकीची घेतली, राम खोटं बोलतो, खोटारडा. मग खोटं बोलतो म्हटल्यावर आपण त्याच्याकडे लक्षच देऊ नका त्या स्टेटमेंटकडे. आणि श्यामला काय म्हणू आपण? खरे बोलतो. श्याम काय करतो? खरे बोलतो. बरोबर. पण त्यातलं एकच खरं बोलतो आणि एक खोटं बोलतो. आलं आपलं, हे दोन आले बरोबर, इथले दोन आले आपले बरोबर. बरोबर, हे दोन आले आपले बरोबर, दुसरं आणि तिसरं बरोबर. आता गणेश मधलं बघा, दोन्ही खरं बोलतो. श्याम नोकर आहे बरोबर, श्याम म्हणतोच मी नोकर आहेत. आणि राम खोटं बोलतो बरोबर, तो खोटच बोलतोय बरोबर. म्हणजेच आपल्याला विचारलं नोकर कोण आहे. मग नोकर कोण आहे हो? श्यामवरून पण श्याम म्हणतो मी नोकर आहे, आणि गणेश पण काय म्हणतोय? श्याम नोकर आहे. म्हणजेच आपल्याला दोन्हीकडून जर मेजॉरिटीनं बघितलं तर उत्तर काय येतं? श्याम. पर्याय क्रमांक 3 हे आपलं त्या ठिकाणी उत्तर येईल. त्यानंतर मित्रांनो आपण पुढच्या प्रश्नाकडे जातोय. आपल्या प्रोबॅबिलिटीवर आपल्याला प्रश्न विचारला होता बघा, 86 नंबरला बरोबर. ए अपॉन एन आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे बघा. 8 लाल 7 निळे बघा. रेड किती आहेत? 8. ब्लू किती आहेत? 7. आणि ग्रीन किती आहेत आपल्याकडे? 6. असे टोटल किती मित्रांनो? 21 चेंडू आहेत. किती आहेत? 21 चेंडू आपल्याकडे आहेत बरोबर. त्यांच्यापैकी कोणताही एक चेंडू काढायचा आहे, लक्षात ठेवा. 21 पैकी एक काढायचा आहे. तर तो चेंडू लाल किंवा हिरवा नसण्याची संभाव्यता किती? मित्रांनो इथं नसण्याची, लक्षात ठेवा, नसण्याची संभाव्यता किती? नसण्याची संभाव्यता किती? मग आता बघा मित्रांनो, लाल किंवा हिरवा नसण्याची, मग लालही नसेल आणि हिरवाही नसेल म्हणजे तो काय असेल हो मित्रांनो? निळा. काय असेल? निळा. लक्षात ठेवा. मग लाल किंवा हिरवा नसण्याची म्हणजेच तो निळा असण्याची. मग निळे किती आपल्याकडं? 7/1. मग इथं 1 गेला, लक्षात ठेवा. मग राहिलं काय? 7/21 बरोबर. 7/21 राहील. म्हणजेच 7 1 7, 7 3 21, 1/3 इज युअर आन्सर. ओके, आलं लक्षात? पुढे बघा, पुढे काय दिलेत बघा आपल्याला. 87 नंबरचा प्रश्न या ठिकाणी. काय? 87 नंबरचा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारलेला आपल्याला दिसतो बघा. 87 नंबरचा बघा या ठिकाणी दिले. 2016 मध्ये 5 वेगवेगळ्या दुकानांनी विकलेल्या तांदळाच्या पोत्यांचे टक्केवारी विश्लेषण खालील वृत्तलेखामध्ये देण्यात आले आहेत. त्यावरून विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या. बघा, हेही आपल्याला 100% दिसतंय आणि हे आपल्याला 100% दिसतंय बरोबर. बासमती तांदळाची एकूण पोती 4200 आणि इंद्रायणीचे 1800. बघा, बी व डी या दुकानांनी विकलेल्या बासमती तांदळाच्या पोत्यांची संख्या आणि बी व डी दुकानांनी विकलेल्या इंद्रायणी तांदळाच्या पोत्यांची संख्या यांच्यातील यातील फरक किती? लक्षात ठेवा, आपल्याला फरक काढायचा आहे आता. मग बी आणि डी, बासमती घेऊ अगोदर आपण. बी आणि डी बघा, बी आणि डी. मग बघा, बी आणि डी ने विकलेले किती हो? बघा, विकलेले 33.5. बी अधिक डी, हे बासमती म्हणू आपण, बासमती. बी आणि डी, बी चे किती आहेत? 33.5 अधिक 13.5. किती झाले हो मित्रांनो हे? मग बरोबर 34 आणि 13. 34 आणि 13 हे आपल्याला काढावं लागणार आहे. जे झाले 47. याचं प्रमाण काढावं लागेल आपल्याला. किती? एकूण पोत्यांमधून किती टक्केवारी? मग 47 भागिले 100 गुणिले एकूण पोते किती आहेत? 4200. किती आहेत? 4200. लक्षात ठेवा मित्रांनो, किती आहेत? 4200 या ठिकाणी आपल्याला दिसतात. मग बघा, 2 शून्य गेली, 2 शून्य गेली. 47 into 42 करायचे आहेत आपल्याला. किती येईल? 1974. हे झालं बासमतीचं. आता आपल्याला काढायचे आहेत मित्रांनो इंद्रायणी. काय काढायचे आहेत? इंद्रायणी. बघा, इंद्रायणीचं सुद्धा बी अधिक डी, या दोघांमधला फरक काढायचा आहे ना आपल्याला. बी आणि डी. बघा, बी हे 24 आणि हे 20, म्हणजे एकूण किती झालं हो? 24 अधिक 20 44 बरोबर. मग 44 ची टक्केवारी काढावं लागेल आपल्याला. टक्के इंटू किती पोते आहेत?
तांदळाचे पोते 1800. मग यातून हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. मग खाली राहिलं काय हो, 44 गुणिले 18. 44 गुणिले 18. मग 44 गुणिले 18 होतं मित्रांनो किती, 792. आणि यातला आपल्याला काय काढायचं मित्रांनो, फरक त्यांनी सांगितलेला आहे. बरोबर. मग बघा 1974 वजा 1974 वजा 792 किती येईल, 1182. पर्याय क्रमांक 4 आपलं त्या ठिकाणी मित्रांनो काय असणार आहे, उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढे जाऊ मित्रांनो आपण आता 88 वर जायचं आपल्याला. 88 वर मित्रांनो बघा इथं विचारलेत आपल्याला दशादशे 8% दराने एका रकमेची 2 वर्षांचे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील फरक 8 रुपये आहे, तर ती रक्कम कोणती. आता इथं ऑप्शन वरून सुद्धा जाऊ शकतात. याचं उत्तर पर्याय क्रमांक 1. बरोबर. मग जर आपण या ठिकाणी घेतलं मित्रांनो, आता बघा सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याला काढायचं. तर यातला फरक किती आहे, 8 रुपये. मग सिंपल इंटरेस्ट असतो पहिल्या वर्षी आणि कंपाऊंड इंटरेस्ट पण असतो पहिल्या वर्षी सारखाच. इथं 2 वर्षांचा काढायचं आपल्याला. किती, 2 वर्षांचं काढायचं. पहिलं वर्ष सारखं असतं. मग सिंपल इंटरेस्ट PNR अपॉन 100. मग जर रक्कम आपली 1250 गुणिले बरोबर एकच वर्ष गुणिले 8% दराने भागिले 100 जर केलं तर हा 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला. बरोबर. 2 पंचे 10, 2 चोक 8. बरोबर. त्यानंतर 5 1 5, 5 दुने 10, 2 उरले. बरोबर. 5 5 25. बरोबर. 25 चोक 100. म्हणजे 100 रुपये आपलं त्या ठिकाणी काय होईल बरं, पहिल्या वर्षाचं व्याज मित्रांनो त्या ठिकाणी होणार आहे. आणि दुसऱ्या वर्षाचं इथे किती होणार मित्रांनो, 100 रुपये. असं 2 वर्षाचं या ठिकाणी होईल 200 रुपये. परंतु या ठिकाणी 100 प्लस इथं व्याजावर व्याज लागतं. इथं सुद्धा 8% लागणार आहेत. लक्षात ठेवा किती लागणार आहेत, 8%. मग इथं 100 गेले, राहिले किती 8. मग इथं 8 रुपये आपले वाढणार आहेत. म्हणजे इथं किती होईल हो, हे 100 आणि 108, 208 रुपये. मग इथं फरक कितीचा दिसला आपल्याला, 8 रुपयाचा या ठिकाणी फरक आपल्याला दिसतो मित्रांनो. लक्षात ठेवा. म्हणजे घेतलेलं ऑप्शन आपलं बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 आपल्या त्या ठिकाणी काय असेल, उत्तर असेल. पुढे जाऊया मित्रांनो. पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. बघा एका दुकानदाराने काय केलंय या ठिकाणी, एका दुकानदाराने एकाच प्रकारचे 120 कम्प्युटर त्या ठिकाणी त्यांनी काय केले, विकत घेतले. पण प्रत्येकी कम्प्युटर हे केवढे आहेत मित्रांनो, प्रत्येक कम्प्युटर बघा 120 कम्प्युटर आहेत. त्याचे कम्प्युटर किती आहेत मित्रांनो, त्याचे 120. आणि प्रत्येक कम्प्युटर त्यानं 4000 रुपयाला खरेदी केले मित्रांनो. किती, 4000 रुपयाला. लक्षात ठेवा किती, 4000 रुपयाला. म्हणजे एकूण कम्प्युटरची किंमत झाली किती हो मित्रांनो त्या ठिकाणी, बघा 4,80,000 रुपये. आणि वाहतूक आणि पॅकिंग साठी 20,000 रुपये त्याला खर्च आलाय. किती, 20,000 रुपये त्याला खर्च आलाय. असे एकूण किती झाले हो त्याचे, 5 लाख रुपये झाले. लक्षात ठेवा 5 लाख रुपये त्याला खर्च आला. त्याने प्रत्येक कम्प्युटरची छापील किंमत, आता छापील किंमत किती आहे मित्रांनो इथं त्याची, आता 5,000 रुपये. किती, 5,000. पण त्याला दुकानपर्यंत आणताना किती खर्च झालाय, 5 लाख रुपये. लक्षात ठेवा 5 लाख. बरोबर. छापील किंमत त्याची किती आहे, 5,000 रुपये. आणि 5,000 रुपये ठेवणं निश्चित केलं आणि छापील किमतीवर 10% सूट द्यायची. 10% सूट म्हणजे 500 रुपये मायनस केले त्यानं. 10 5 50, 500 रुपये मायनस म्हणजे 4,500 रुपयाला तो काय करणार, आता ते कम्प्युटर विकणार. तर त्या व्यवहारात त्याने कमावलेला नफा किती, लक्षात ठेवा. 4,500 ला तो काय करणार, ते कम्प्युटर विकणार आहे. बरोबर. मग आता त्यांनी मुळात ते घेतले किती होते, 5 लाखाला. किती, 5 लाख रुपये त्याची काय झाली बरं, इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी झाली होती. बरोबर. म्हणजे ते कम्प्युटर त्याला कितीला पडलं होतं मित्रांनो, बघा ते कम्प्युटर त्याला कितीला पडलं होतं. म्हणजे या ठिकाणी त्यांनी काय केलं बरं, 4,000चं कम्प्युटर 4,500ला तो त्या ठिकाणी विकणार आहे. मग 4,500 गुणिले 120 कम्प्युटर आपण जर बघितले, 4,500 गुणिले किती मित्रांनो, 120 कम्प्युटर. लक्षात ठेवा. तर त्याची किंमत किती होते, लक्षात ठेवा त्याची किंमत किती होते,
5,40,000. 5,40,000 होते, लक्षात ठेवा. 5,40,000 त्याची काय होणार आहे, किंमत त्या ठिकाणी होणार आहे. आणि त्याची इन्व्हेस्टमेंट झाली किती, 5 लाख. मग बघा 5 लाखाला त्याने किती मिळवले, आता 5 लाखाला जर 40,000 तर नफा विचारलाय किती टक्के, तर 100ला किती. मग आपल्याला माहिती आहे मित्रांनो, आपण काय करणार, तिरकस गुणाकार. 100 गुणिले 40,000 डिवाइड बाय 5 लाख. बघा ही 4 शून्य गेली, ही 4 शून्य गेली, बरोबर. त्यानंतर हा 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला. 5 दुने 10, बेचोक 8, म्हणजे 8% त्याला त्या व्यवहारामध्ये काय होणार मित्रांनो, नफा 8%. पर्याय क्रमांक 1 आपलं त्या ठिकाणी काय असणार मित्रांनो, उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, 90 नंबरचा प्रश्न या ठिकाणी, किती, 90. 47*55 या संख्येत स्टारच्या जागी कोणता अंक असला म्हणजे 15 ने पूर्ण भाग जाईल. खूप सोपा प्रश्न होता आपला हा, खूप काय सोपा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आपल्याला आहे. याचं स्पष्टीकरण देण्याची गरज नाही, लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 4 त्याचं काय असणार आहे मित्रांनो, उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढे जातो मित्रांनो, आपण 91 नंबरचा प्रश्न बघतोय. बघा, खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा. राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक 2021 नुसार मोठी राज्य श्रेणीच्या यादीतील राज्यांची नावं गुजरात, केरळ आणि तमिळनाडू अशी आहे, बरोबर. राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक 21 नुसार मोठ्या राज्यांच्या यादीमध्ये कोण आहेत, गुजरात, केरळ आणि तमिळनाडू. आणि राज्य सुरक्षा निर्देशांक 21 नुसार छोट्या राज्यांच्या यादीमध्ये आहेत गोवा, हरियाणा, त्रिपुरा. ही चुकीची, ती बघून घ्या कोणती आहे. 92 बघा, फक्त अयोग्य आहे तिथलं 91. 92 बघा, सन 2021चा नॉर्मन बोरलॉग पुरस्कार डॉक्टर काजल चक्रवर्ती यांना मिळालेला आहे. कुणाला मिळाला मित्रांनो, काजल चक्रवर्ती यांना मिळालेला आपल्याला या ठिकाणी दिसतो, लक्षात घ्या. काजल चक्रवर्ती यांना तो मिळालेला आपल्याला दिसतो, असं आपल्याला त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, बरोबर. मग त्यामध्ये बघा, पहिलं विधान या ठिकाणी काय आहेत मित्रांनो, बरोबर आहे. पहिलं विधान काय आहेत, बरोबर आहेत. नॉर्मन बोरलॉग, बरोबर. नॉर्मन बोरलॉग कोण बरं, हरित क्रांतीचे जनक, जागतिक हरित क्रांतीचे जनक, वर्ल्ड ग्रीन रेव्होल्यूशन, बरोबर. आणि भारताच्या जर विचारलं तर कोण आहे हो, इंडियाच्या स्वामीनाथन आणि सुब्रमण्यम. आणि महाराष्ट्र जर विचारलं तर वसंतराव नाईक. हेही त्या ठिकाणी लक्षात ठेवा, बरोबर. नॉर्मन बोरलॉग पुरस्काराची रक्कम, नॉर्मन बोरलॉग पुरस्काराची रक्कम किती आहेत, 15 लाख. चूक, 1.5 कोटी रुपये. किती, 1.5 कोटी. 5 वर्षांसाठी असते, ते लक्षात ठेवा. हे अनुदान, सदर पुरस्कार हा 5 वर्षातून एकदा दिला जातो आणि 1.5 कोटी रुपये इतकी त्याची रक्कम आहे. फक्त अयोग्य. पर्याय क्रमांक 4 आपलं त्याचं उत्तर होईल. त्यानंतर 93 प्रश्न आपल्याला या ठिकाणी बघायचा. 93 बघा, युरो चषक आपल्याला विचारलंय. फुटबॉल स्पर्धा 21 मध्ये इटली या देशाने एकही सामना गमावला नाही, बरोबर. एकही सामना त्यांनी गमावलेला नाही. युरो चषक फुटबॉल स्पर्धा 2021 मध्ये लिनार्डो बोनुची, म्हणजे इटलीची बोनुची, हा खेळाडू सामनावीर ठरला. दोन्ही विधानं बरोबर. 94 बघा, 94 सुपर मून, ब्लड मून एकाच दिवशी खगोलशास्त्रीय चमत्कार पाहण्याचा योग 26 मे 2021 ला आला होता, बरोबर. बरोबर. आता ब्लड मून म्हणजे खग्रास चंद्रग्रहण आणि सुपर मून म्हणजे काय बरं, चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ आलेला दिसतो, बरोबर. म्हणून काय, पहिलं बरोबर, चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो तेव्हा 7% मोठा आणि 14% जास्त प्रभावी तेजस्वी आपल्याला दिसतो, म्हणून त्याला सुपर मून असं मित्रांनो त्या ठिकाणी म्हटलं
जातं. काय म्हटलं जातं? सुपरमून असं म्हटलं जातं. दोन्ही विधानं बरोबर. आणि ब्लड मून म्हणजेच काय बरं? खग्रास चंद्रग्रहण होय. तिन्ही विधानं बरोबर, वरील सर्व बरोबर. त्यानंतर पुढे बघा, पुढे म्हटलेत आपल्याला 95 नंबरचा प्रश्न बघा. 95. सोली सोराबजी यांचं निधन 30 एप्रिल 2021 रोजी झालं. त्यांनी खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे? तर त्यांनी केली मानवी हक्क क्षेत्रात, लक्षात ठेवा. बरोबर. ते मुळात भारताचे काय होते? सॉलिसिटर जनरल पण होते, त्यानंतर AGI पण होते. ही लक्षात ठेवा. कोणत्या सालात होते ते तुम्ही बघायचे. त्यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. 97 नंबरचा प्रश्न या ठिकाणी. 97 बघा. अभियान ओळखायचे. कोणतं अभियान ओळखायचं मित्रांनो आपल्याला या ठिकाणी? आता बघा 97 नंबरचं. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना सोबत घेऊन निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित उपाययोजना करून शाश्वत निसर्गपूरक जीवन पद्धती अवलंबवणे. या अभियानाची कालावधी 1 एप्रिल 21 ते 31 मे 21 असा होता. या अभियानाचं मूल्यमापन करण्यासाठी 1500 गुण ठेवले होते. तरी कोणती होती बरं? माझी वसुंधरा. माझी वसुंधरा. 1 जानेवारी 2021 ला याची काय झाली? सुरुवात. 1 जानेवारी 2021. पर्यावरणीय व वातावरणीय बदल विभाग. उद्देश काय मित्रांनो याचा? तर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना सोबत घेऊन निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित उपाययोजना करून शाश्वत निसर्गपूरक जीवन पद्धती अवलंबणे. पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश. बरोबर. यामध्ये हे राबवण्यासाठी महापालिका आयुक्त, मुख्याधिकारी, ग्रामसेवक यांना जबाबदारी देण्यात आलेली होती. आणि यासाठी 1500 गुणही ठेवलेले होते. त्यानंतर पुढे बघायचं मित्रांनो 98. हुनर हाट काय आहे? हुनर हाट काय आहे? बघा हुनर हाट काय आहे? अल्पसंख्याक समुदायातील कारागिरांनी तयार केलेल्या हस्तकला आणि पारंपरिक वस्तूंच्या प्रदर्शनास हुनर हाट म्हणतात. लक्षात ठेवा. हुनर हाट म्हणजे काय हे लक्षात ठेवायचं. तर अल्पसंख्याक समुदायातील कारागिरांनी तयार केलेल्या हस्तकला आणि पारंपरिक वस्तूंच्या प्रदर्शनास हुनर हाट म्हणतात. आदिवासी लोकांसाठीच्या योजना विभागाकडून ते राबवलं जातं. चूक. लक्षात ठेवा. या कार्यक्रमाची म्हणजे अल्पसंख्याक मंत्रालयाकडून त्याचं आयोजन केलं जातं. कोणाकडून? अल्पसंख्याक, मायनॉरिटी मिनिस्ट्री. आदिवासी क्रीडा नैपुण्य योजना. चूक. फक्त अविधान. त्यानंतर पुढे बघायचं मित्रांनो 99 नंबरचा प्रश्न आहे. देशातील पहिले तरंगते ग्रंथालय कोठे सुरू करण्यात आले? तर ते करण्यात आलेले आहेत मित्रांनो पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल परिवहन महामंडळानं देशातील पहिले तरंगते ग्रंथालय सुरू केले. त्यास युवा रीडर्स बोट लायब्ररी. युवा रीडर्स बोट लायब्ररी असं म्हटलं. बोट लायब्ररी. आणि हुगळी नदीवरून ही ग्रंथालय रूपी नौका जलवाहतूक करणार आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न या ठिकाणी बघतोय. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने किती वर्ष जुन्या वाहनांवर हरित कर म्हणजे ग्रीन टॅक्स लागू करण्यास मंजुरी आपल्याला दिलेली दिसते. तर किती वर्ष आहेत मित्रांनो? 8 वर्ष जुने. किती? 8 वर्ष जुने. केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाने 8 वर्ष जुन्या वाहनांवर हरित कर लागू करण्यास मंजुरी दिली. सदर नियम हा मित्रांनो 1 एप्रिल 2022 पासून 1 एप्रिल 2022 पासून काय करण्यात येणार आहेत? राबवण्यात येणार आहेत. या करामधून मिळालेला पैसा प्रदूषण नियंत्रणावर, लक्षात ठेवा, प्रदूषण नियंत्रणावर खर्च करण्यात येणार आहे. प्रदूषण नियंत्रणावर खर्च करण्यात येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण याचं डिस्कशनही बघितलेलं आहे. त्यामध्ये अजून स्पष्टीकरण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रेफरन्सेस बघू शकतात. स्वतःही त्यामध्ये काय करू शकतात बरं? विश्लेषण बघू शकतात किंवा करू शकतात किंवा
अजूनही तुम्ही काही ऑप्शन्स असतील 4 ऑप्शन, आता टाइम लिमिटेशन्स असल्यामुळे आपल्याला जरा फास्ट घ्यावं लागतं किंवा बघावं लागतं, म्हणून आपण काही ठिकाणी काही ऑप्शनला थोडीशी बगल दिलेली आपल्याला लक्षात येत असेल. तर अशाच पद्धतीने आपला प्रतिसाद राहू द्या. जर काही सूचना असतील तर त्या सूचना नक्कीच तुम्ही आमच्या युट्यूबला किंवा आमच्या चॅनलला किंवा हे बघत असताना नक्कीच त्या काय करा, चॅट करू शकतात. त्यावर नक्कीच समाधान तुम्हाला दिलं जाईल. धन्यवाद.